मी ठाण्यामध्ये एवढे गणपती उत्सव साजरे करताना 11-10 दिवस आमची बुकिंग असते. 20 वर्षाच्या कालावधीत अनेक जे मंडळ असतात ते मंडळ असतात. मंडळ गणेश असतो मंडळ. आयोजक महाराष्ट्र पोस्ट क्लब आयोजित तुम्ही पाहाल सार्वजनिक गणेश असतो. हा महाराष्ट्र पोस्टचं जे पिच रोवलं गेलं ते जनार्दन वैद्य यांच्यामुळे. एक नक्कीच सांगतो, आज आपण अशा त्यांच्या बालमित्रांना इथे बोलवणार आहोत की मैदाना पलीकडचं त्यांचं जीवन. आता हा जो प्रवास पुढे होणार आहे हा एक वेगळ्या प्रवासाकडे आपण निघतोय. इतिहासामध्ये मागे वळून पाहताना, मागे पानं उलटून पाहताना आयुष्याच्या त्या रेशीम गाठी आपण आता पाहणार आहोत. त्याचा उलगडा आपण करणार आहोत. महाराष्ट्र पोस्ट क्लबची सुरुवातच झाली ती क्रिकेटमध्ये पडणाऱ्या पावसामुळे. साजरा करायचा खेळणी उत्सव होते, अनेक उत्सव होते. जनार्दन वैद्य वेगळंच काहीतरी देवानं बनवलेलं असं एक रसायन होतं ज्याच्यामध्ये मित्र, सखा, सवंगडी, मार्गदर्शक, पिता अशा सर्व भूमिका होत्या. संयम होता, शिस्त होती, जगण्याकडे दृष्टिकोन पाहायचा वेगळा होता. आपण पुढे जाताना आपल्या बरोबरचे सवंगडी हे कसे पुढे जातील आणि त्याग मी वारंवार उल्लेख करतोय, त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण होतं जनार्दन वैद्य. सर्वांसाठी त्याग करायचा आणि सर्वात मोठं देवाने दिलेली, परमेश्वराने दिलेली देणगी होती समाधान. आयुष्यामध्ये मी राजकीय व्यक्तिमत्व नव्हतं बरं, हे राजकीय व्यक्तिमत्व नाहीये. एखादा राजकीय नेता असला तर त्याच्यासाठी कार्यक्रम केला जातो, पण एखादा क्रिकेटपटू, एखादा संस्थापक त्याची आठवण एवढ्या वर्षांनी होते म्हणजे कळतं त्याचं दैवत्व काय होतं. आज हा कार्यक्रम त्याचा आहे, त्या दैवत्वाचा आहे. त्याची समाजाची असलेली बांधिलकी, त्यांनी केलेलं कार्य हे फार महत्वाचं आहे. आज हा जो प्रभाग विभाग आहे, मगाशी श्याम गवडे यांनी उल्लेख केला की काही झालं तर एकच नाव यायचं जनवैद्य. काही प्रॉब्लेम झाला, घरातली काही वाद झाले, कुठला वाद झाला, कोणाला कशी मदत पाहिजे, आर्थिक मदत असेल किंवा एखाद्याला मेडिकलची काही गरज असेल, कोणाचा वादविवाद असेल तर त्याचं न्यायालय होतं जनार्दन वैद्य. आता मगाशी उल्लेख करताना सांगितलं तेंबे नका लांब नव्हता, परंतु जनार्दन वैद्य ही वेगळी व्यक्ती होती. आणि अशा व्यक्तीबरोबर लहानपणी ज्यांनी दिवस ज्याची सुरुवात केली, 24 आवर त्यांच्याबरोबर ते राहिले. असे खास निवडक त्यांचे बालपणीचे मित्र आता इथे येतील आणि बालपणीच्या आठवणीला उजाळा देतील. कारण त्यांचा तो प्रवास होता, जीवन प्रवास, त्याची सुरुवात आपण आता करत आहोत. तरी मी बालपण म्हणजे माहिती आहे ना, बालपण म्हणजे हाफपॅन्टमधलं जीवन. आज अनेक नामांकित व्यक्ती ते आल्या आहेत, परंतु त्यामध्ये लहानपणीची मित्र, महाराष्ट्र पोस्ट क्लबची जी बीजरोवणी झाली, जी उभारणी झाली, जी गुढी उभारली, त्या गुढीवरची जनार्दन वैद्य यांच्या बरोबरची असलेली वज्रमुठ, त्या मुठीला मी इथे आमंत्रित करतो. जोरदार टाळी स्वागत करेन नितीन सोनाळकर यांचं, विजयजी गायकवाड यांचं, वसंतजी भराडे, शुभनंदजी आजगावकर, शुभनंद आजगावकर, मधुजी म्हात्रे आणि एकनाथ काभाडी. या बालपणीच्या सवंगड्यांचं एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. लेट मेमरी ऑफ लेजंड क्रिकेटर जनार्दन वैद्य. आज क्रिकेटचा त्यांचा प्रवास थक्क करणारा, जीवन प्रवास त्याहून थक्क करणारा. आता सर्व श्रोत्यांना मी नक्की सांगेन, आता आपण नीट ऐका. माणसातला माणूस, आपला माणूस म्हणून ओळखलं जाणारं व्यक्ती, त्याची जडणघडण कशी होती, त्या समवेत शाळेपासून जाणारे हे सर्व त्यांचे बालपणीचे मित्र आज इथे आलेले आहेत. आता आपण त्यांना बोलतं करूया आणि त्यांना विचारूया की जनार्दन वैद्य यांच्या बरोबर आपण लहानपणीपासून दिवस काढलेत आणि आज जनार्दन वैद्य यांच्या आठवणीबद्दल आपण काय सांगाल? एकदा जोरदार टाळा. प्रत्येकाने आपल्या आठवणी शेअर करायच्या. आपलं नाव सांगा.
हो हो, किती बऱ्याच असल्या तरी चालतील. अशा आठवणी ज्या तरुण मुलांना प्रेरणा देतील. आणि आमच्या इथे ज्या आता आमच्या नवीन महिला वर्ग आहे, ज्या सुना ज्या इथे आलेल्या आहेत, ज्या समोरील घरातून लक्ष्मीच्या पावलाने आपल्या इथे आल्या आहेत, त्यांना पण कळून दे की आपल्या या व्यक्तिमत्वाचं महत्त्व काय. माझं नाव शुभानंद आजगावकर. अगदीच नवीन असतील ते मला ओळखत नाहीत, नाही तर मी इथेच लहान आता मोठा झालो. साधारणतः 11-12 वर्षाचा असेल तेव्हापासून जनार्दन वैद्य आणि मी सगळे एकत्र खेळत आलेलो. जनाच्या बाबतीत तसं तर अख्खी रात्र पुरणार नाही गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर, बरोबर. पण तसं आपल्याला करायचं नाही आहे. सगळेच बोलणार आहेत आणि कार्यक्रम पण आहेत. मी 1-2च गोष्टी सांगीन आणि अतिशय मला वाटतं त्या लोकांसाठी, आजच्या पिढीसाठी त्या म्हणजे मार्गदर्शक राहतील. मगाशी एक उल्लेख केला होता जनाच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटचा. बरोबर. त्या बाबतीतली मी एक गोष्ट सांगू इच्छितो. हे आमच्या समोरचं मैदान ज्या इथे आम्ही नंतर खेळायचो, त्यात इथे एक मॅच होती. आमच्यातलेच काही मित्र ऐकले ना बरोबर, आमच्यातलेच काही मित्र काही कारणाने थोडे नाराज झाले होते आणि त्यांनी मॅच केली होती. सॉर्ट ऑफ चॅलेंज मॅच होती ती. आणि बाहेरनं खूप प्लेयर आणले होते त्यांनी सगळे, म्हणजे आमचेच मित्र होते. असं काही भांडण नव्हतं, मारामाऱ्या नव्हत्या, काय नव्हतं. पण चान्स मिळत नाही तर आपण एक दुसरी टाईम खेळू. आणि अशा त्या मॅचमध्ये जेव्हा अख्खं तेव्हा हे जे कंपाऊंड आहे त्या मैदानाला, ते कंपाऊंड नव्हतं. आणि त्या मॅचला जना खेळायला आला. जवळपास समोर सावंतवाडी आहे, इथनं सगळे जनाचा खेळ सगळ्यांना माहिती होता. अक्षरशः त्याचा खेळ बघण्याकरता लोक तिथे जमले होते की आज कसा खेळ होणार म्हणून. बरोबर. जना पहिला बॉल पडला, म्हणजे तो वन डाऊन आला होता. पहिला बॉल पडला, त्याच्या स्टाईलमध्ये त्याने तो फटका मारला. आणि आमच्यातलाच एक प्लेअर, आता दुर्दैवाने तो नाही आहे, म्हणजे बाळू बराडे म्हणून याचा धाकटा भाऊ, त्याने तो समोर कॅच पकडला. कल्पना करा, ज्या भागामध्ये जना हा क्रिकेटचा गॉड होता, सचिन तेंडुलकरला गॉड म्हणतात भारतासाठी आणि जगासाठी, ह्या ठाण्यासाठी आणि आमच्या या उत्तरासर भागासाठी जना क्रिकेटचा गॉड होता. तर त्या गॉडचा पहिला बॉल, म्हणजे त्याच्या बॅटचा पहिला बॉलमध्ये तो आऊट झाला. मी त्याला उभं राहून दाखवू ॲक्शन. तर तो बॉल त्याचा आऊट झाल्याबरोबर ती जना त्या क्षणी सगळ्यांना एक थ्रिल, सगळे आता काय होतं, समोर जल्लोष झाला होता. जना हसला, सगळ्यांकडे बघितलं, बॅट टाकवली आणि बाहेर निघाला. ह्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटसाठी जन्मभर त्याला आपण मानतो. स्पोर्ट्समॅन स्पिरिट ज्याला आपल्या भागामध्ये आऊट झाला, तो प्लेअर आऊट होता, पण ज्या स्पिरिट नव्हतं, सगळ्यांकडे बघून हसला, कोणावर राग नाही, काय नाही. अर्थात ते पुढे मॅच त्याने आपल्या बॉलिंगने केली. आणि जे सगळे दिग्गज लोक आहेत ते सांगू शकतील, तो फिंगरचा स्पिन करायचा. तो स्पिन करताना मनगट नाही वापरायचा. त्यामुळे त्याची ते दोन्ही पद्धतीने बॉलिंग पडायची. आणि तो कुठला बॉल टाकणार आहे बॅट्समॅनला कळलं नाही, तर या किशोरला फक्त कळायचं. तर त्याला माहिती असायचं, तो आम्हाला कळायचं की किशोर चिकटला स्टंपच्या जवळ की आता कुठला बॉल येणार, किशोर 2 पावले मागे कुठे गेला की कुठला बॉल येणार, हे आम्हाला त्याच्यामुळे करायचं. आणि एक दुसरी जनाची गोष्ट सांगतो. आमच्या इथल्या बहुसंख्य मुलांना जनाने पोहायला शिकवलं. अरे वा. अच्छा. त्याच्या सावंतवाडीच्या विहिरीत, त्या साताराडीच्या विहिरीत, आणि एकही त्या आमच्या या पुण्यामध्ये कुठलंही मिसॅप नाही. देवाची दया आहे, पण हे सगळं त्यांनी केलं. आणि आम्ही ट्रिपला गेलो आणि एखाद्या पाण्यात उतरायचं ठरवलं तर ज्यांना असं बघायचं नागायचं नाही उतरायचं. आणि आमची कोणाची हिंमत नव्हती की नाही, तो सांगितल्यानंतर उतरायचं. हे सगळं कारण त्याच्यामुळे आहे. जनाकडचे अनेक गुण होते. बरोबर. ते सगळे त्याचे सांगण्यासारखे. मला म्हणजे आता मी 2च हे सांगतो, वेळ मिळाला किंवा संधी मिळाली. त्यावेळी सर मी ऐकलं होतं की जनार्दन वैद्य यांनी स्विमिंग, म्हणजे त्यावेळी फिटनेससाठी आता स्विमिंग आपण करतो, म्हणून त्यावेळी लहान मुलांना मागे काही ते बांधायचे, डबा बांधायचे आणि विहिरीमध्ये सांगायची उडी मार. कारण त्यावेळी आई वडिलांकडे त्यावेळी तलावच आपली नव्हती. स्विमिंग म्हणजे नव्हतंच, तलाव नव्हतंच. त्यावेळी त्यांनी या इथल्या कमीत कमी 90% लोकांना तरी स्विमिंग. आणि तुम्ही पाण्यात पडल्यानंतर, उडी मारल्यानंतर तुम्ही काय व्हायच्या, तो सूर मारून त्याच्या पोटाखाली आलेला असायचा. क्या बात आहे. आणि त्याचा कॉन्फिडन्स आमचा एवढा होता की आपले हात चालतील नाही चालतील, पण ज्यांना वाचवणार. क्या बात आहे. बात होती, त्या बॅटसाठी त्याला मानलं पाहिजे. हे मोठं तळं होतं, याला पण तो राऊंड मारायचा. हे अख्खं तळं जे आपलं जेलचं तळं, ते भरलेल्या तळ्याला तो राऊंड मारू शकायचा. आणि खूपच त्याचं मी एक आणखी एक गोष्ट सांगतो, मला खूप आठवते. ती जनाचे वडील, त्यांना आम्ही एकदा इथे राजू कर्णिक, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राजू कर्णिक, तर ते मी आम्ही दोघंजण आम्ही असे विचारत होतो. आणि त्या जनाच्या बाबांना विचारलं तर ते म्हणाले की मी हाडाचा कोळी आहे, मी अख्खी खाडी पार करीन. मला काय, ही खाडी खोल होती ना इथं, गलबते ती प्रभा देशपांडे वगैरे त्यांनी बघितली असेल, जहाज आहे ती अशी आत्तासारखी नव्हती खाडी. तर ते म्हणाले मी भरलेली खाडी इकडून तिकडे पार करीन.
तर आम्ही त्यांना असं म्हटलं मग बाबा करा ना. नाही नाही, जना बाजूला पाहिजे. अहा. वडील सांगतात मुलगा बाजूला पाहिजे. का? ओ, तुम्ही एवढे एक्सपर्ट आहात ना, पोहू शकता. म्हणा नाही. का? अरे पोहू शकतो पण जना बाजूला पाहिजे. मग का? तिसऱ्यांदा जना हिम्मतवान आहे. काय बोलले? जना हिम्मतवान आहे. वडिलांना माहिती होतं आपल्या मुलामध्ये काय हिंमत आहे. क्या बात आहे. अशा असंख्य गोष्टी मी सांगू शकेन, असंख्य गोष्टी माझ्या मित्रांना सगळ्यांनाच नाही तर पण अनेक गोष्टी मी सांगू शकेन. आता मी कोणाकडे तरी पुढे देतो, नाही तर माझंच बोलणं रात्रभर चालेल. ओके, जरा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. का आपल्या आठवणी सांगितल्या. जानर मोहिते यांच्यासाठी अजून एक पोहण्याची त्यांची कला वेगळी होती. कोचिंग क्रिकेटमध्ये वेळ करायचे, तो ते जीवनामध्ये इतरांनी पोहावं आणि संकटाला पोहत पोहत पैतरी जावं, ही त्यांची जी किमया होती ती अद्भुत होती. त्याबद्दल त्या टाळ्या झाल्या पाहिजे. अजून बालमित्र आहेत, त्यांना पण विचारूया. तर आपण बालपणीच्या आठवणी आपण शेअर करायच्या आहेत. सर्वांनी आज त्या आठवणींना उजाळा द्यायचा. हॅलो. हां, हो, चालेल चालेल. माझं नाव नितीन सोनाळकर. जनानी सगळ्यांनाच क्रिकेट शिकवलं, पोहायला शिकवलं, इतरही समाजसेवा करायला शिकवलं. हॅलो. एक मिनिट सर, एक मिनिट. जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया ज्या लेजेंडरी क्रिकेटपटूचं आपण आठवण काढत होतो. तो क्षण आलाय. असा क्रिकेटपटू ज्यांनी असामान्य कामगिरी केली आणि IPL मध्ये रॉयल, आज राजस्थान रॉयल कडून खेळताना हॅट्रिक घेणारा हा लेजेंडरी क्रिकेटर प्रवीण तांबे यांचं एका जोरदार टाळ्या आपण हार्दिक स्वागत करूया. करुणा सर, कल्याणी सर, आणि मुंबई रणजीपे रवी ठक्कर सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या उपस्थितांना नक्की सांगू शकतो, आज मुंबई संघातून खेळणारे रवी ठक्कर सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर, आज आपण या कार्यक्रमानिमित्ताने इथे आलात आणि मनातला लाडका. खरंच सामान्यातून असामान्य कामगिरी करणं वेगळं. मागे कुठलाही बॅनर नाही, गॉडफादर कोणीच नाही. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास, आत्मविश्वास असला का देव सुद्धा नशीब लिहितो तुमच्याप्रमाणे. आणि देवाने नशीब लिहिलं प्रवीण तांबेचं. तुम्हाला काय हवं? कारण प्रवीण तांबे हा एक असा क्रिकेटपटू आहे जो आपल्या मेहनतीवरच फक्त विश्वास ठेवतो. त्यामुळे टेनिस असो, लेदर असो, सर्व क्रिकेटमध्ये असा खेळाडू ज्याने असामान्य कामगिरी केली आणि आज त्याची दखल पूर्ण भारत देशाने घेतली, असा क्रिकेटपटू प्रवीण तांबे आज आपल्यामध्ये आलाय. आज मी नक्कीच करुणा सर, कल्याणी सर, ही सर सर्व नामवंत दिग्गज क्रिकेटपटू यांचा हा मेळा भरलाय. परंतु आपण आज आठवणींना उजाळ देतोय. फिरकीचे जादूगर, आज लेजेंडरी क्रिकेटर जानर मोहिते यांच्या क्रिकेटच्या आणि जीवनाच्या त्या किस्साकडे. कारण नेतृत्व गुण प्रत्येकाकडे असतात, परंतु कर्तृत्व जीवनाचं संघ बांधणी करताना संघाला घडवणं वेगळं, त्यांच्यातून चांगले गुण काढणं वेगळं आणि त्या सर्व खेळाडूंना आयुष्याच्या करिअरमध्ये शेवटपर्यंत नेणं वेगळं. त्यामुळे ही व्यक्ती असामान्य होती. फक्त क्रिकेटच्या क्षेत्रात नव्हे, मैदानाच्या पलीकडे समाजासाठी त्यांनी दिलेलं योगदान, यावर आपण आज आठवणीचा हा मोगरा फुलवतोय. तर आपण आठवणींकडे पुन्हा वळूया आणि त्यांचे बालपणीचे जे मित्र आहेत, ज्या मित्रांनी त्यांच्याबरोबर 24 तास घालवले, आज ते सांगतील की जनार्दन वैती हे क्रिकेटपटू म्हणून दिग्गज होतेच, परंतु एक नागरिक आणि एक मित्र, सखा आणि मार्गदर्शक म्हणून काय होते, त्याबद्दल आपण बोलतोय. जनांनी जसे अनेक गोष्टी मुलांना शिकवल्या. आम्हाला जेलच्या तळ्यावरती पोहायला घेऊन जायचा, ह्या 7 नंबर शाळेत पोहायला घेऊन जायचा. स्वतः डबा न बांधता सुद्धा सांगायचा की तो उडी मार, मी बाजूला तिथे उभा आहे. असं करत जनांनी आम्हाला खूप शिकवलं. आणि मित्र म्हणून पेक्षा सुद्धा एक सख्खा भाऊ हा आमच्या कुटुंबासाठी होता. कारण 1974चा काळ होता. त्या एकाच वर्षात आमचे आईवडील गेले होते. आम्ही 6 भाऊ लहान होतो. नोकरीला कोणीच नव्हतं. त्यावेळेस जना एक सख्खा मोठा भाऊ सारखा आमच्या बाजूला उभा राहिला.
आणि सगळ्या संकटातून त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. अगदी म्हणजे घरात काय हवं आहे नको पासून त्यांनी सगळं आम्हाला सांभाळलं. सगळे भाऊ आणि आमचं अख्खं सोनाळकर कुटुंब पुढच्या कित्येक पिढ्या जनाला विसरू शकणार नाही. याच आठवणी येतात, डोळ्यात पाणी येतं, हृदय दाटून येतं आणि तेच आपण सांगतो. जसं आमच्या कुटुंबाच्या बाबतीत तसं आपल्या एरियातल्या अनेक मुलं अशी होती, काही अडचण आली, काही आर्थिक अडचण आली किंवा काही संकट आलं की जनाकडे आलं की जना तिच्या खांद्याला हात ठेवून त्यातून मार्ग काढा. असा कोण मुलगा इकड रिकाम्या हाताने कधी जनाकडून गेला. बरोबर. इतकं जनांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं. कोणाच्या घरातले काही कौटुंबिक वाद असले जना स्वतः घरी यायचा आणि सगळ्यांना समजावून ते कुटुंब परत स्थिरसाव करायचा. बरोबर. अशा जनाच्या खूप आठवणी आहेत आमच्या डोळ्यासमोर. त्या जनाला आज एक विनम्र अभिवादन करतो आम्ही. येस, करेक्ट. एक बघा, प्रत्येकाच्या घरातील कुटुंब प्रमुख म्हणून जनार्दन वैदी हे त्यावेळी वावरत असायचे. त्यांनी ते स्वतःहून ते कार्य आपण करू आणि मित्रांचा मित्र असायचा आणि थोडे वादविवाद तर विभाग म्हटल्यावर होणारच, परंतु एक समांतर न्यायालय होतं ते म्हणजे जनार्दन वैदी. दोन्हींची बाजू ऐकायचे, दोघांना समजून सांगायचे आणि तो वाद मिटवायचे. आज एक बरी आठवण करून दिली मला. आज महेश फडकेने एक आठवण सांगितली. त्यावेळी 15 षटकाच्या सामन्यामध्ये क्लॅश होणारच, परंतु एकदा जोरदार भांडणं झाली दोन संघांमध्ये. त्यावेळी जनार्दन वैदी मध्ये आले आणि त्यांनी सांगितलं, दोन्ही संघांना समजवलं आणि दोन्ही संघांमध्ये जो तोडगा असतो तो तोडगा म्हणजे मध्यस्थीची भूमिका त्यांनी पार पाडली आणि त्यांनी सांगितलं का ती मॅच पूर्ण खेळली गेली मित्रत्वाच्या नात्याने. असा संबंध जोडणारं व्यक्तिमत्व होतं जनार्दन वैदी. आता त्यांचे इतर मित्र आहेत जे लहानपणीपासून त्यांच्यावर होते. हा बोला सर. हा, वसंत बराडे जी आपल्याबरोबर मी आहे. वसंत भराडे. ज्यांची मी पुन्हा 60 वर्षाची गोष्ट सांगतो. किती वर्षाची? 60. 6. अच्छा. हा, म्हणजे आम्ही शाळेत जाताच्या वेळी नेहमी ज्यांना असं म्हणजे क्रिकेट आम्ही हीच जागा, म्हणजे ज्यांना जेव्हा आम्ही खेळत होतो लहानपणी ते हीच जागा, अच्छा. हीच जागा. हा. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे इकडनं जातो सगळे शाळेतच जायचो. मग ज्यांना बोलायचं आपल्याला स्टंप घ्यायचे रे. मग अच्छा. आता पैसे हा. तर काही नाही. आम्ही आता इथे पुढे चिंचीचं झाड होतं. हा, माईक जवळ. हा, त्या चिंचेच्या झाडाखाली आम्ही चिंचा खाली बघण्यासाठी जमा करत होतो. अच्छा. अच्छा. तर त्याला तिथे 1 रुपया मिळाला. अरे वा. एक ना खरी आहे ना गोष्ट की हा. नाही, हे बरोबर. आमची सगळी गँग आहे. बरोबर. मग बोलतो मग ज्यांना 1 रुपया म्हणजे त्या टायमाला तुम्ही 63ची गोष्ट होती. बरोबर आहे. आणि त्या टायमाला ज्यांना काय बोलला म्हणलं नाही आपण काहीतरी याचं करायचं. मी म्हणलं स्टंप मिळतील तरी घ्यायला. हा. वसंत मस्त आयडिया सांगतो रे तू. प्रयत्न करू म्हणलं. क्या बात. प्रयत्न करूच आपण. आणि मी तेवढा हाय मार्या पण होतो. अच्छा. हां, तर मग ज्यांना बोललं चालेल मग थोडे आपण पैसे कुठं तरी काढू आणि काहीतरी आम्ही 5 का 6 रुपयाचे स्टंप आणले होते त्या टायमाची गोष्ट. अच्छा. आणि त्याच्यावर होती NCC नाव. बरोबर आहे तुम्हाला? NCC. NCC नाव होतं. महाराष्ट्र क्रिकेट क्लब. हां, तर ते स्टंप आणले, सगळं आणलं आणि मग आता जागा कुठे खेळायची? हा. हा. चला मैदानात. सेंट्रल मैदान. हां, आम्ही सेंट्रल मैदानात गेलो, सगळं झालं आणि तिथे आम्ही स्टंप ठोकले. स्टंप ठोकल्यानंतर आता हे आम्हाला माहीत नाही. हा. आणि मी 10-11 वर्षाचा असून ज्यांना 13-14 वर्षाचा असेल. अच्छा. अच्छा. मग तेव्हा स्टंप ठोकल्यानंतर सेंजनची गँग आली आणि ते स्टंप आमचे फेकले. अच्छा. स्टंप फेकल्यानंतर तो स्टंप तुटला. अच्छा. मग ज्यांना पण सुटला. हा. मग तो काय थांबायला तयार नाही. मग हा. मग काय केलं, मग काय काय प्रकार झाला तर झाला तिकडे. हा. आणि नंतर तो असा एकच दुसरं निघाला आमचा तो गवळी होता. अच्छा. मग त्याच्याकडे आम्ही सगळे गेलो. सगळे मग त्याचे वडील होते, मग किती खर्च झाला स्टंपचा काय झाला. मग तो स्टंप आम्हाला भरून मिळाला. त्यांनी पैसे दिले. काय काय दिले असतील ते माझ्या आता काही लक्षात नाही. 60 वर्ष सांगतो. अच्छा. अच्छा. तो ज्याने स्टंप काय केला, रिपेअरिंग केला. अच्छा. आणि ती बॅट 3 रुपयाची पर 3 नंबर बॅट आणली. क्या बात आहे. हा, आणि त्या 3 नंबर बॅटवर आम्ही सगळे मग मैदान गाजवलं. आणि ज्याने जर सुपाट सुटला हा. की तेव्हापासून ती आठवण मी कधी जिंदगीत विसरणार नाही. क्या बात आहे. वा. या आठवणींनी पुन्हा एकदा मन भरून येतं. सुरुवात केली आणि एवढा मोठा उभा केला. सर आपण. हॅलो, मी मधु म्हात्रे. आमचा जो लहानपण गेला हा. हा.
तर आता वय झालं. करेक्ट, बरोबर. त्याच्यानंतर मागचा का आम्ही जगलो म्हणजे वावरलो हां हां. तर त्याचा मी थोडा विश्लेषण करतो. हा जो एरिया आहे ना का आम्ही खुशीमध्ये राहत होतो, पण उतळसरच्या बाहेरचं उतळसरचं नाव खराब होतं. या बाजूला आहे ना बदनाम म्हणजे गुंडगिरीवाला एरिया असाच याचा उल्लेख असायचा. हां हे होतं. पण ते आम्हाला नव्हतं माहिती. आम्ही बागड्यात होतो, खेळत होतो, म्हणजे सगळं हे होतं. बरोबर आहे. आणि त्यावेळेला हां हां. बरेचसे पुढारी झाले, पण ते पुढारी नव्हते, अच्छा ते दादा होते. अच्छा. आणि जनार्दन वैती एक हां. असं एक केमिकल हां. का तो स्वतःला पुढारी पण बोलत नाही बरोबर आणि काय नाही, पण सर्वांना सांभाळून घेणारा बरोबर. एक व्यक्तिमत्व. आणि त्याच्यामध्ये आम्ही वावरतो, आम्हाला त्याची जाण पण नाही. अच्छा. आमचा जो तरुणपणाचा काळ गेला ना एकदम मजेमध्ये. अरे क्या बात आहे. म्हणजे त्याची आम्हाला कल्पना नव्हती का त्याचं श्रेय जण्याला जातो. अच्छा. पण अशी जी बांधणी होती ना त्या जण्याची हां. संपूर्ण ठाण्यामध्ये जण्याचं नाव. अरे क्या बात आहे. आमच्याकडे अख्ख्या ठाण्याचा बघायचा दृष्टिकोन वेगळा. अच्छा. बाकीच्या लोकांच्या मारामाऱ्या असतात, हे असतात, पण आमच्या लोकांची मारामाऱ्या झाल्या नाही. अरे वा. का हां. तर हे जे जण्याचं जे लोकांशी संबंध आणि हे होतं हां. संपर्क सगळं हां, तर ते नंतर आम्हाला ते जाणवलं जाणवलं का बाबा आमचं आयुष्य ना आनंदात गेलं. एकाच व्यक्तीमुळे जनरल. हां, एकाच व्यक्तीमुळे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हां हां. हं? काय आज आपण जनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. बरोबर. बऱ्याच जणांचे कोणाचे वडील गेले, काय गेले, लोक काय करतात, वर्ष श्राद्ध घालतात. बरोबर. का हं. काही लोकांना बोलवायचं, वडिलांचं नाव ठेवलं. बरोबर. पण जेण्याच्या मुलांना ते करायची जरूर नाही. वडिलांनी असं करून ठेवलेलं आहे, त्यांचं नाव झालेलंच आहे. क्या बात. बरोबर. ही या पद्धतीने म्हणजे म्हणजे माझ्यासारखे मी म्हणजे माझ्या लक्षात येतं गोष्टी की त्या मुलांना असे वडील मिळाले, आम्हाला असा मित्र मिळाला. बरोबर. हां, नुसतं मित्रच नाही तर आमचा गुरु पण. बरोबर. आणि सर्व काय ते सखा सवंगडी मार्गदर्शक सर्व. सवंगडी सगळं आमचा कृष्णच. क्या बात आहे. आणि कृष्णाची उपमा दिली काय लागते ना म्हणा. आमचा कृष्णच आणि आम्ही सगळे त्याचे गोपाल. अरे क्या बात आहे. तो आमचा कृष्ण, आम्ही त्याचे आणि गोपाळ. गोपाल. आणि या पद्धतीची आमची जिंदगी गेली. वा. आणि आता ह्या स्टेजला आहे आम्ही. आता जास्त काय बोलणं शक्य नाही आहे. नाही, शक्य आहे हां. पण वेळेचा बंधन आहे. आता बंधन आहे. सर्व तिकडे सन्मान बाकीचे पण आहे सगळं. तर याच्यामध्ये सर्व आलं. हो क्या बात. आज आपण इथे आलात आणि सर आपण सुद्धा, कारण आपण बालपणीचे मित्र आहात, त्यावेळी हाफ पॅन्टमध्येच आपण सर्व त्यांच्यावर होतात. म्हणजे 5वं, 6वं, 7वं म्हणजे असं शाळेपासून तुम्ही बरोबर होतात. आणि शाळेपासून बरोबर असताना एक सांगतो, ते तरुण पण वेगळं होतं. मोबाईल तर नव्हतेच, टॉपिकही तेवढ्या नव्हत्या, पण ते सर्व मजा मस्ती तुम्ही केली. पण बाहेर जाताना आधार होता तो जानर वैती यांचा. कुठे राहता? उतळसर. म्हणजे काय? जना वैतीचा इलाज असं त्यावेळी बोललं जायचं. ठाणे शहर पूर्व पश्चिम त्यावेळी होतं, आताही आहे, पण नावाचा दबदबा शेवटपर्यंत जनरल वैती यांचा होता. पण तो आदरपूर्वक होता, त्यामध्ये भीतीचा लवलेश नव्हता. हे सर्वात महत्त्वाचं होतं. आज आपण सर इथे आलात, बाकी आपण बाप्पा वेळ दिला. एक आठवण सर शेवटची. हो नक्की नक्की. म्हणजे जनाच्यावरती माणसं तर प्रेम करायची, बरोबर आहे. त्या व्यतिरिक्त एक गोष्ट मी सांगतो. नक्की.
आमच्या इथे कर्णिक जे मागाशी म्हटलं त्या कर्णिकांचं रस्त्याच्या पलीकडे घर आहे. हा. तर त्यांचं घर होतं. ओके. आणि एके दिवशी ते संजू कर्णिक इथे त्यांचा बसलाय. हा. तर त्यांच्या दरवाजामध्ये एक ऑल्सेशियन लॅब्राडोर वगैरे असे नाव मोठं घेता येईल असं कुत्रा, मजबूत अच्छा. कुत्रा, पण तो इंजिअर्ड अच्छा, होता, अच्छा. जखमी होता. कुठून आला माहिती नाही. आणि त्यांच्या दरवाजात बसला. दरवाजात म्हणजे घराच्या दरवाजात. ओके. असा प्रश्न झाला की त्या घरात कोणी आम्ही जाऊ शकत नाही. आणि हा. घरात त्याची आई होती, वडील होते, ते बाहेर येऊ शकत नाही. ओके. आणि तो एवढा जवळ आला तरी तो असा गुरगुरायचा. त्याच्याकडे बघूनच कळत होतं 11-12 कुत्रा आहे, आपण कोणी काय लागणार नाही. आमचा सगळ्यांचा गॉडफादर त्यावेळेला जनाच. तर झटकन आम्ही आलो, म्हणजे जना असं असं झालं. तर इथे त्यांचं घर होतं. तो हां का, त्याची स्टाईल होती बोलायची, हां का असं म्हणायचा. आणि आला तिकडे. कोणाला विश्वास वाटणार नाही, तो सरळ गेला. निर्भीडपणा म्हणजे किती असावा हे मला त्यावेळेला आम्हाला जाणवलं. तो सरळ पुढे गेला आणि एवढा तो गुरगुरणारा कुत्रा त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या नुसता त्याने हात लावला. क्या बात. काय जादू होती माहिती नाही. त्या कुत्र्याने मान वर केली. त्याने लगेच मानेखाली हात घातला. हा. त्याला त्याचा पट्टा होता त्या कुत्र्याच्या. तो कुत्र्याचा पट्टा धरला, त्याला कुरवाळलं, चल म्हणाला आणि घेऊन आला. मला आठवतं त्याप्रमाणे. मला वाटतं गावणबुवांचा कुत्रा काहीतरी जखमी झाला होता आणि तो इकडे आला होता. इथे एक गावणबुवा पण आमचे इथे जे सतीश गावंड वगैरे आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये. बरोबर. तर त्यांचा तो कुत्रा होता. मग ते आले, ते घेऊन गेले. हा कुत्र्याला ते कसे काय घेऊन आले, हा म्हणजे प्राण्यांवरती किती. तसंच सेंट्रल मैदानामध्ये क्रिकेट खेळत असताना एक इथले एक घोड्यांना ट्रेन करणारा माणूस होता इथे. तर ते घोडा घेऊन आले होते आणि त्यांनी त्या घोड्याला फिरवत होते हातात धरून. सगळ्यांना आम्हाला आश्चर्य होतं. नितीनला ही गोष्ट चांगली आठवत असेल. तर त्यावेळेला ते ज्यांना म्हणाला दे ना मला देतो. म्हणाला नाही रे, हा नवीन घोडा आहे आणि ऐकणार नाही कोणाला. ज्यांना म्हणाला नाही मी बघतो. त्या ते खोगीर वगैरे काय नाही, तो घोड्याला घेऊन फिरवत होता. ते जनाने घेतला. आम्हालाही भीती वाटत होती की काय होईल की काय. तर त्याने हातात धरला जनाने, घोडा घेऊन असं थोडा थोडा चालत गेला. काही विचार करायचा, तो फार चपळ होता, फारच चपळ. त्याने टनकन उडी मारली आणि घोड्यावर बसला. क्या बात. अख्ख्या सेंटर मैदानात एक राऊंड मारली, आला, घोडा ताब्यात दिला. या 2 गोष्टींसाठी ज्यांना माणसांच्या पलीकडे कसा करायचा हे पण ते जनरली कोणाला आठवणार नाही करायची गोष्टी, म्हणून या सांगितलं. सॉरी तुमचा वेळ मी घेतला. नाही पण ही या गोष्ट गोष्टी कोणाला प्राणी मातांवर त्यांचं जे प्रेम होतं ते प्रेम अबाधित होतं. म्हणजे त्याने मुलांवर, माणसांवर, म्हणजे शब्दांच्या पलीकडलं व्यक्तिमत्व म्हटलं. असं कसं म्हणजे प्राणी पण त्याला वश होते की त्याने हा. एकदा बघितलं की वाटायचं वा काय गोष्ट आहे. हं? माझं मी थांबवतो. नक्की एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी. आपण आता स्थानपन्न व्हावं आणि सर्व क्रिकेटपटू तिथे आले त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करू. वेळ आपल्याकडे थोडी कमी आहे, परंतु जानर वैद्य यांच्या बरोबरची ही पिढी म्हणजे बालपणीचे मित्र. त्यांना सांगितलं होतं आम्ही, आपण आठवणी सांगा. तरुणपण असेल त्यावेळी मजा मस्ती तरुणपणात करणार नाही तर कधी करणार. परंतु त्यानंतरची जी दुसरी पिढी आहे मी स्टेजवर आमंत्रित करतो भरत काभाडी, शेखर सोनाळकर, उमेश सोनाळकर, विवेक पवळेकर आणि रफिक भोरा यांना त्यांनी व्यासपीठावर यावं आणि जरा आमच्याशी त्या चर्चा संवादामध्ये सामील व्हावं. जोरदार टाळ्या. ही दुसरी पिढी आहे ज्या पिढीने क्रिकेट तर घडवलंच, परंतु त्यांच्याबरोबर सुद्धा ते तसेच वावरत होते. आपण ही परिचर्चा आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, परंतु हा संवाद रंगलाय, कार्यक्रम रंगलाय. सर्वांसाठी हार्दिक स्वागत. आज जानर वैद्यांच्या बद्दल मी नक्की सांगतो रसिको, आज जीवनाचा भाग निघाला. माणूस म्हणून कसं जगावं. आज त्यांचा सहवास होता 38 वर्षाचा. 38 वर्ष त्यांचा जीवन प्रवास. माणूस किती जगला याला महत्व नसतं, तो कसा जगला याला अधिक महत्व असतं. आज त्यांचं जगणं हे इतरांच्या जीवनात आनंदवन फुलवत होतं. त्यांनी स्वतःसाठी कमी केलं, घरच्यांसाठी वेळ कमी, जनतेसाठी जास्त देणारा तो होता जण्या. म्हणून त्याचं नाव होतं जण्या. हे लक्षात ठेवा. आज इथे रफिक भोराजी आहेत. एक नक्की सांगतो, यांची एक ओळख करून देतो. या इथे त्यांचं दुकान होतं ना, एक छोटं दुकान होतं रिपेरिंगचं. एक छोटंसं दुकान होतं आणि खास करून इथे त्यावेळी ऑफिसेस नव्हते. जानर वैद्य असं एक व्यक्तिमत्व होतं ज्याच्या आजूबाजूला 25 मुलं असायची. आता तुम्ही पाहाल तर हडकुळी 100 पोरं घेऊन अनेक भाई फिरतात.
त्याच्या मागे जर बघितलं तर इकडे 50 इकडे 50 चाललाय आपला, तो पण तेवढाच कुडकुळा. जनरल वैती यांनी युवकांना चांगला मार्ग दाखवला होता. परीक्षेत पास झाला, रिझल्ट त्यांच्याकडे यायचा. कुठल्या मुलाची हिंमत नव्हती रिझल्टला पोस्टमॅनला का तो पोस्टमॅन रिझल्ट घरी देईल, तो रिझल्ट पहिले जनरल वैती पहिले बघायचे. त्या मुलांना जवळ बोलवायचे, त्यांना सांगायचे तू कुठे चुकलास. नंतर पालकांना भेटायचे, त्यांना सांगायचे की आपला मुलगा अजून थोडा चुकला असेल, सर्वांची तेवढी क्षमता नसते. असं पितृत्व त्यांनी घेतलं होतं. प्रत्येक मुलाला त्यांनी घडवलं होतं. परंतु त्यांचा जो दबदबा होता या भोरा साहेबांच्या, हे त्यावेळी लहान होते, परंतु एक मोठा MRFचा टायर, त्याच्यावर स्कूटरचा टायर, त्याच्यावर अजून छोटा स्कूटरचा टायर, असे 4 टायर असायचे आणि त्याच्यावर जनार्दन वैती बसायचे. ते त्यांचं सिंहासन होतं. आणि त्यांना भेटायचं ऑफिस जर असेल तर ते भोरा साहेब यांचं दुकान होतं. अनेक अडचणी घेऊन लोक तिथे यायचे. दिवसात 10-20 अडचणी यायच्याच तिथे. म्हणजे एक समांतर न्यायालय टेंबी नाक्याला होतं आणि दुसरं न्यायालय हे भोरा यांचं दुकान होतं. आज अशाच आठवणी आहेत, आपण त्यांना बोलतो करूया. हां, तर आपण सर सुरुवात करा. आपण सेकंड पिढी आहात. या कार्यक्रमाबद्दल आणि जनरल वैती यांच्या आठवणीबद्दल आपण काय सांगा? हॅलो, आवाज येते? नमस्कार, माझं नाव शेखर सुनाळकर. जनाचा मला सहवास 1988 बरोबर. असा 14 वर्षाचा मला जनाचा सहवास लावला. या 14 वर्षाच्या सहवासामध्ये मी जनाला ओळखलं की जना ही व्यक्ती नव्हती. अच्छा, बरोबर. जना हा विचार होता. क्या बात आहे. जना आपल्या सगळ्या मित्रांना पुढे घेऊन जाणारा एक सुविचार होता. वा. कारण जना नेहमी त्यांचे जे सिनियर मित्र आहेत किंवा आम्हाला खूप सिनियर होता जना, बरोबर पण आम्हाला कधीच अंतर पडून दिलं नाही. बरोबर. जनाची क्रिकेटबद्दलची एक आठवण मी तुम्हाला सांगतो. 1977ची ती गोष्ट आहे. बरोबर. मी त्यावेळेस 12 वर्षाचा होतो. आपलं नेहमीची प्रॅक्टिस करायचो तेव्हा आम्ही सगळी लहान मुलं पण या सिनियर माणसांबरोबर प्रॅक्टिस करायला जायचो. अच्छा. एक टुर्नामेंट होती आणि त्या टुर्नामेंटमध्ये सेमीफायनलची मॅच होती. अच्छा. आणि त्या मॅचमध्ये जना नव्हता. जनाची कंपनीची मॅच होती म्हणून त्या मॅचला जना नव्हता. रविवार दुपारची वेळ, मुंबईची टीम, चांगली टीम, असंच दुपारची 2:30ची मॅच, 25 ओव्हरची मॅच. सगळे खेळायला गेलो. आम्ही नेहमीप्रमाणे स्टंप बॅट घेऊन आरडाओरडी करायला मिळणार होता, क्रिकेटची मॅच आहे म्हणून बसलो. त्यावेळेस आमच्या टीमचं लीड करत होता आमच्या सगळ्यांचा मित्र दगडू, म्हणजे रमेश सोनकर. ते आता हयात नाही आहेत. तर ते त्या मॅचचं लीड करत होते. सगळी आमची पहिली टॉस उडाला, फिटिंग आली. आम्हाला दगडूंनी सगळ्यांना बोलवलं. मला हाक मारली, शेखर इकडे. आणि मला वाटलं काय काम आहे का काय, म्हणून मी त्याच्याकडे गेलो. तो नाही, तू फिल्डिंग करायचं. अच्छा. 12 वर्षाचा मी, माझ्याबरोबर हे सगळे सिनियर, त्यांच्याबरोबर खेळायचं मला खूप दडपण आलं होतं. पण ती मॅच खेळलो, एक कॅच पकडला, बॅटिंग आली, 2 रन्स. मला ओपनिंगला पाठवलं त्या मॅचला दगडूनी, म्हणजे रमेश सोनकरने. 2 रन्स काढून मी आऊट झालो आणि मॅच आम्ही ती जिंकलो. मला कळलं ना की मी एवढा लहान 12 वर्षाचा मला कसं खेळायला दिलं. 2 दिवसानंतर मला कळलं की जनाने त्याला सांगितलं होतं अच्छा 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 अच्छा. क्या. की शेखरला ही मॅच खेळव म्हणून. अरे वा वा. म्हणजे आता आमची ही पिढी आहे. आम्ही त्यावेळेस खूप लहान होतो, बरोबर आहे. पण जनामध्ये व्यक्तीची पारख करण्याची खूप चांगली क्षमता होती. ती समोरची व्यक्तीला कळायचं. म्हणून आम्ही लहान असतानाच आमच्या सिनियर टीमबरोबर खेळलो. वा 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 वा. आम्ही किती 12-13 वर्षाचा असल्यापासून जनाने आम्हाला त्या वाव दिला क्रिकेट खेळायला. मी असीन, भरत असीन, अजून एक आमचा एक मित्र आहे श्याम म्हणून, तो आता हयात नाही आहे, पण विवेक असेल, हे सगळे आम्ही लहानपणापासूनच जनाने आम्हाला आमच्या क्रिकेट टीममध्ये खेळायला वाव दिला. जनाबरोबर मॅच खेळत असताना कितीतरी वेळा मी बॉलिंग टाकायचो, जना माझ्या कानातून सांगायचा. बॅट्समन खेळत असेल तर जना मला कानातून सांगायचा, ह्याला ऑफला बॉल टाकायचं नाही, ह्याला पायात टाक, ह्याला हाफ पिच टाक.
त्याच्या अंगावर बॉल मारा असं ज्यांना मला येऊन सांगायचं. म्हणजे त्या ज्यांना बॅट्समनची जेव्हा आपण स्टान्स देतो त्यावेळेस त्याला कळायचं की ह्याला कसा बॉल टाकायला पाहिजे. डान्स करणं करेक्ट करेक्ट. हो सर. त्यामुळे ज्यांच्या अशा खूप आठवणी आहेत. वेळ कमी आहे बरोबर. तर परंतु एक क्रिकेटपटूंच्या आतली जी पारख असते, ओळख असते, त्याच्यातून चांगले गुण काढून त्यांनी नक्कीच आपल्याला पुढे खेळण्यास सांगितलं असेल. हो. मग आता मी 88 पर्यंत आम्ही सगळे मग सिनियर आमच्या टीमचा एक अविभाज्य भाग झालो होतो त्यावेळेस 88 पर्यंत. अच्छा. आणि ज्यांना गेला आणि मी माझं क्रिकेट स्टॉप केलं. अशा आठवणी बऱ्याच आहेत. खूप आहे आणि त्याबद्दल. पुन्हा आपण धन्यवाद सर. आपण भुऱ्यांच्याकडे वळूया. ज्यांची अजून एक गोष्ट एक बोला, सांगा सांगतो. ना. ज्यांचं कुठली गोष्ट वैयक्तिक नव्हती, म्हणजे? ज्यांची प्रत्येक गोष्ट सार्वजनिक होती. वाह. कारण ज्यांची इथे सगळ्या बसणाऱ्यांना आपल्या मित्रांना माहिती आहे की ज्यांनी एक त्यावेळेस सायकल घेतली होती. अच्छा. त्यावेळेस उथळ सन्मानला एकही मुलगा असा नव्हता की त्याने ती सायकल चालवली नव्हती. अरे वा. ज्यांच्या घरातली कुठलीही वस्तू ती आमच्या क्लबच्या कामासाठी वापरली जायची. वा, वा. म्हणून म्हटलं की ज्यांची कुठली गोष्ट वैयक्तिक नव्हती ती सार्वजनिक होती. एवढं ज्यांचा मनाचा मोठेपणा होता. वा वा. खरंच खरंच खरंच. आयुष्यामध्ये एवढं करणारं व्यक्ती फार कमी मिळतात, जे आपल्या स्वतःच्या घराची प्रत्येक वस्तू सार्वजनिक. आणि सायकलबद्दल ऐकलं होतं, ते उत्कृष्ट सायकलपटू पण होते. हो. पोहायला तर आम्हाला शिकवलंच. बरोबर आहे. पोहायला शिकवलं म्हणजे कसं, आम्ही जायचो पहिली उडी मार, म्हणजे स्वतःहून उडी मारायची पाण्यामध्ये. म्हणजे शुभानंदनी आता सांगितलं, उडी मारल्यानंतर दुसऱ्या क्षणाला ज्यांना सूर मारायचा आणि आमच्या पायाशी असायचा. अरे क्या बात आहे. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स तो आम्हाला द्यायचा. वा वा वा. इथे खूप अशी त्यावेळची लहान मुलं होती की रविवारी विहिरीवरती लाईनमध्ये उभी राहायची. ज्यांना आहे ना, मग आमच्या मुलाला शिकवा. अरे वा. हा इतिहास आहे. सर्व कोचिंग मॅच. सगळं 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 सगळं. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके. क्या बात आहे. अशा आठवणी ताज्या होत आहेत. आणि रफिक बुराजी, आपल्याला नक्की विचारेन की आपलं जे दुकान होतं ते जादर वैद्यांचं एक ऑफिसच होतं. नमस्कार, माझं नाव रफिक रजब अली भुरा. हा. माझं ऑफिस नाही, माझ्या पप्पांचं ऑफिस होतं. अच्छा अच्छा अच्छा. रजब अली करमाली भुरा यांचं ऑफिस होतं. अरे त्याबद्दल आपण सांगा जरा. आपण लहान असाल माझं एवढंच बोलणं आहे त्या जना, मी कधी जना काका बोललोच नाही. मग? जनाच बोलायचे सगळे. अच्छा. जनाच बोलायचे. पप्पा पण बोलायचे ज्या जनाला बोलून आण. अच्छा त्यांच्या घरी जाऊन मी जनाच बोलून आलो अच्छा अच्छा. लहानपणी. लहानच होतो मी तसं. अच्छा. पण मला एक गोष्ट आठवते हां हां. की आता सगळ्यांसमोर मला सांगायची माझी इच्छा आहे. बोला ना सर. का मी आज इकडे आहे हां हां. ते जनामुळेच आहे. क्या बात आहे. का एक उदाहरण सांगतो. हं, हं. का एक सगळ्यांना कोणालाही वाईट वाटू नका, कारण का राईट्स झाले होते. राईट्स. हिंदू मुस्लिम राईट. येस. हां हां. त्या राईट्समध्ये मला आठवतं का आम्हाला घ्यायला एक अंधेरीवरनं कार आली होती. आमचे जेवढे कास्टचे होते हां हां. आमचे समाजातले हां हां. ते सगळे निघून गेले होते. अच्छा. फक्त आमचं दुकान होतं आणि दुकानाच्या मागे घर होतं. अच्छा. तर आम्ही फक्त तिकडून एक फॅमिली होती. मी, पप्पा, हां. मम्मी, हां. मी होतो, हां. माझ्या 2 बहिणी होत्या. अच्छा. आणि ज्यांना कार आली तर ज्यांना बोलला नाही. माझ्या मम्मीला आणि पप्पांना विचारलं काय करायचं आहे, तर पप्पा बोलले नाही, ज्यांना जसा बोलशील तू. ज्यांना बोलला नाही. कारला परत पाठवली. पोलिसांची प्रोटेक्शन घेऊन आली होती ही कार. अच्छा अच्छा. हां, त्या टायमाची गोष्ट आहे. हो हो. पण जे पण आहे, आम्ही जनाच्या घरी राहिलो होतो. ते घर बंद करून आम्ही जनाच्या घरी राहिलो होतो. तेच तेवढं जे आहे ते इकडे बसलेलं आहे ते जनामुळे राहील. क्या बात आहे. खरंच असं या आठवणींमुळे एक नक्की कळतं की जात पात नाही. पात नाही. जना होता. जनाचं जेवढं हे केलं तरी कमी आहे. बरोबर. आज जना असता तर मी इकडं नसतो, मी वापीला नसतो, मी इकडं असतो, आमचं दुकान नसतं. आज जना नाही, पण ते एक जाम मनापासून मला दुःख वाटतं. क्या बात आहे. क्या बात. अशा आठवणी येतात, डोळ्यात पाणी नक्कीच येतं. हो. जना ते बोलणं जेवढं कमीच आहे. कारण का आमच्या घरी नेहमीच हां हां. ज्यांना दुकानात यायचा, बसायचा, सगळं ऑफिस गणपतीचं हे काय ना सुरुवात त्याचं स्थानच होतं ज्यांना त्याला भेटायचं. येऊन बसायचा, मग सगळे यायचे. सगळे आपले महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब तिकडनंच चालू झालं आहे. अच्छा. कारण मी ऐकलं जनवेदी यांचं घरी सहवास कमी तुमच्या दुकानात दुकानात जास्त असतात. ते तिकडेच भेटायचे. घरात जेवायला झोपायचे, हो. बाकी सर्व वेळ तिकडेच असायचे. Yes. हे ऐकलं ते खरं आहे. हो, खरी गोष्ट आहे ही. खरी गोष्ट आहे. हा जो सहवास आहे, या सहवासाचंच नाव जालन्याला भेटलं.
थँक्यू. थँक्यू सर. बाकी सर आपण सांगा. हॅलो. जनाबद्दल क्रिकेटच्या बाबतीत सर्वांनीच सांगितलं. हां हां. एक व्यक्ती म्हणून सर सांगा. मी विवेक परुळेकर पहिली वर. हो. जनाच्या बाबतीत प्रत्येक माणसाला जना हा आवडायचा. आम्ही तसं नाही. या उत्तरसरमध्ये असे कित्येक लोक असायचे की जनाशिवाय त्यांचं पान नाही आलायचं. अच्छा. तसंच प्राणी पण जना खूप पाळायचं आणि प्राण्यांचं पण खूप प्रेम होतं त्याच्यावर. अच्छा. जनाकडे एक माईक नावाचा कुत्रा होता. काय नावाचा? माईक नावाचा. माईक. हां हां. तो बरोबर आम्ही क्रिकेट खेळायला जाताना सेंट्रल मैदानात स्टंप उचलून आमच्याबरोबर क्रिकेट खेळायला तिकडे यायचा. तो तिकडे नुसता उभा राहायचा. अच्छा. आणि आमचं क्रिकेट संपलं का परत तो घरी येऊन स्टंप बिम ठेवायचा. मी जनाबरोबर इतकं त्याचं हे होतं घनिष्ठ संबंध. नंतर माकड होतं, पोपट होतं. होतं? पोपट होता, माकड ओके होतं. ओके. जनाचं प्राण्यांवर खूप भयंकर प्रेम होतं आणि तितकेच प्राणी पण त्याच्याकरता हे करायचे. अरे वा. कारण जना नुसता कामावरून आल्यावर पोपट नुसती आरडाओरडी करायला. अरे. हे जना जना करी. अच्छा अच्छा. काही क्रिकेटवर सर्वांनीच सांगितलं. अरे. पोहण्यावर झालं. हो हो. जनावर हे आणि क्रिकेटवर सांगायचं म्हणायचं तर त्यावेळी आंतोनी नावाचा बॉलर होता. हे राजीवजीला सर्वांना माहिती आहे. आमचा 16मध्ये ऑलराऊंड झालेला सेंट्रल मैदान आणि ते मुंबईवरून आलेले आणि ते परत जात होते ओपनिंग करतील म्हणून. अच्छा. जनाने 9मध्ये ऑलराऊंड केलेला त्यांना. अरे वा. आणि प्रत्येकाला परत पाठी यावं लागलेलं बॅटिंग करायला. अच्छा अच्छा. अरे पहिली विकेट गेली, दुसरी विकेट गेली, तिसरी असं करून जनाने 9मध्ये त्यांचा ऑलराऊंड केला. अच्छा अच्छा. म्हणजे इझी घ्यायला गेले मॅच. जना मोठा होता. जना इतकं मोठं होणं कोणालाच शक्य नाही. बरोबर आहे. आणि त्याची उणीव कायमच आम्हाला प्रत्येकाला भासत नाही. वा वा वा. माणसांवर प्रेम होतं, प्राणी मात्रावर प्रेम दांडगा होतं. असं ऐकलंय त्यांचा कुत्रा म्हणजे मटण आणायला जायचा, काही कुठे पाठवलं तर गळ्यात पिशवी बांधली तर तो घेऊन यायचा. जना सकाळी रविवारी जना माईच्या गळ्यात पिशवी अडकवायचा मटणाला. अच्छा. तो बरोबर त्या दुकानात जाऊन ते मटण त्याच्यात टाकलं तो परत घरी घेऊन यायचा. वाटत कुठे खायचं हिचं क्या नाही. बात आहे. हे पाळीव मात्राबद्दल प्रेम खूप खूप हे होतं. हा लढा होता. जनासारखं होणं शक्य नाही. क्या बात आहे. खरंच त्यांच्यासारखं होणं शक्य जसं शुभांनीने सांगितलं एक रात्र कमी पडेल असं आठवडा बरोबर सर. जनाच्या आठवणी. येस सर. येस सर. धन्यवाद सर. तर आता आपल्याला विनंती, आपण अशा आठवणींना उजाळ द्या. कारण एक नक्की सांगतो, राजकारण पेमी नाक्याला आज असलेलं दरवेळ आंदिके साहेबांचं वास्तव्य, आज जर त्यांच्याशी सहवास होता, समोर दुकान होतं तिथे आनंदिके साहेब यायचे, जाधव वैद्य यांच्याबरोबर बोलायचे. दरवेळ आंदिके साहेबांना विल्स सिगरेट प्यायचं एक व्यसन होतं. ते नेहमीच जनार्दन वैद्यांच्या खिशातून सिगरेट काढायच्या आणि प्यायचे. त्यांनी त्यांना विचारलं होतं, त्यांना राजकारणात काय येत नाही. जर ज्यांना राजकारणात वैद्य आले असते तर ठाणे शहराचे पहिले महापौर तेच झाले असते. एवढा त्यांचा जनसंपर्क होता, दांडगा होता. परंतु त्यांनी राजकारणापासून दोनात लांब राहिले आणि जनतेच्या मनाचा राजा म्हणूनच ते ओळखले गेले. तर आपण काय सांगा? माझं नाव उमेश प्रभाकर सोनाळकर. मला सगळे पाम्या म्हणतात, पाम्या सोनाळकर. जनाबद्दल आज मला इथे योगेश भंडारी, उगोल सोनाळकर, विनोद मूर्ती या लोकांनी मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. ही माझ्याकरता फार मोठी गोष्ट आहे. एकोणीसशे 1974 आम्ही 6 भावंड, आमच्या आई बाबा गेले. घरात कोणीही सर्व्हिसला नाही, सगळ्यांची शिक्षणं चालू होती. आता पुढे काय? एखादा मुलगा, एखादा काका मामा घेऊन जातो, मी सांभाळीन बोलणं सोपं असतं. तर पुढे काय? एक छत्री आमच्या 6 जणांच्या डोक्यावर उभी राहिली, ती म्हणजे जनार्दन पांडुरंग होती. ती आम्हाला कधीही जगाची आम्हाला कसली गरजच नाही पडली. जना रोज आमच्या घरी यायचा, म्हणजे ते आमचं घर पण जना आमचंच घर समजायचा. टप्प्याटप्प्याने आमचा विकास कामाला लागला, नितीन आमचा कामाला लागला, आम्ही दिवस ढकलले. पण जनाचं बारीक लक्षात असायचं की आम्ही आज सकाळी काय जेवलो आणि संध्याकाळी काय जेवलो. असं आमचंच घर नाही, अशी अनेक घरं होती
बरं, ह्या सगळ्या इमोशनल गोष्टी आहेत, सांगण्यासारखं खूप आहे. जसं आमचं शाळेचं शिक्षण झालं, कॉलेज जीवन सुरू झालं, तर एक जनाचा कोण दादा भाई डॉन बीन असं कोणी नव्हतं. जनाबद्दल सगळ्यांना नितांत आदर होता, इतका आदर होता ना. आणि तेवढाच धाक आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांबद्दल किंवा कॉलेज जाणाऱ्या मुलांबद्दल होता, की आपण बाहेर एखादी आपल्याकडून न कळत चूक झाली जी आपण घरच्यांना सांगू शकत नाही, पण घरच्यांना कळली तर नो प्रॉब्लेम, पण जनाला कळली तर ही एक मनात थोडी भीती असायची. कुठेही बाहेर काही आपल्याकडून चुकीचं काम झालं तर ती पहिली येऊन जनाकडे सरेंडर व्हायचं आणि जनाला सांगायचं, जना माझ्याकडून अशी चूक झाली, जना चुकीला माफी द्यायचा, अशी चूक परत करायची नाही असं सांगायचं. त्याच्यामुळे जनाबद्दल एक प्रकारची ओढ निर्माण झाली. पोहायला चला, दर रविवारी कमरेला डबे, काल मागच्या रविवारी कोणाचे डबे बांधले होते, आज डबे काढा, एवढा विश्वास. त्याच्यानंतर थोडंसं आयुष्य पुढे गेलं. जनाची सामाजिक बांधिलकीबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. आमच्या आता मी उमेश सोनाळकर, पामे सोनाळकर बोलतोय, साहजिकच आहे मी थोडंसं माझ्याबद्दल पण बोलीन किंवा आमच्या बंधूंबद्दल बोलीन. पण इतर ज्या आमची जी कुटुंब होती मित्रांची, जना हा आमचा भाऊ, 7वा भाऊ, जना आमचे वडील होतं, जना आमचं आई होतं, सगळंच. म्हणजे असं कधी आम्हाला कुठली चणचण, कसली भीतीच आम्हाला जाणवली नाही. काही असलं तरी आम्ही जनाला येऊन सांगायचो, जनाशी शेअर करायचो, जनाला ते आवडायचं. जनाबद्दल वावरताना एका अघटित घटना म्हणजे दुर्घटना म्हणण्यापेक्षा तो काय म्हणजे की म्हणतात ना, नियतीच्या पुढे काय चालत नाही. जनाला तो दुर्धर आजार झाला. आम्ही स्वतः अक्षरशः डोळ्यात पाणी आणून ते बघायचो. आम्हाला माहीत होतं की आमची मोठी वहिनी लता माऊली, तिने रोज जनाला बघितलं, पण तिने कधीही चेहऱ्यावर दाखवून दिलं नाही. आणि तो काळा दिवस उजाडला महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या जीवनातला. अख्ख्या आमच्या भुयाळी काबाळी सगळ्या उतरसरमधल्या लोकांचा 4 जुलै 1988 नेहमीप्रमाणे तो दिवस उजाडला. दिवस गेला. आम्ही संध्याकाळी जनाला बघून आलो, जेवायला बसलो होतो, बाकी सगळे बाहेर असायचे. आणि आमचा मोठा भाऊ विकास, तो आता आमच्याबरोबर आपल्यात नाही आहे, हयात नाही आहे, तो इतका धावत आमच्या घरी आला. आम्ही जेवायला बसलो होतो आणि एवढा मोठ्याने ओरडला, पाम्या आपला जना गेला नाही. अक्षरशः हातातून घास खाली पडला. आय एम सॉरी. जनाबद्दल मी आज तुम्ही माननीय ठाण्यातल्या दिघे साहेबांना सगळे ओळखता. जना गेल्यानंतर दिघे साहेबांनी मला बोलवून घेतलं होतं. मला बोलले, पम्या, ते पण मला पम्या म्हणायचे, पम्या असा तुमच्यातला जना, असा तुमचा जना ठाण्यातल्या प्रत्येक नात्यावर हवा होता रे. ही जनाच्या कार्याची ही एक जनाच्या कार्याला त्यांनी दिलेले सर्टिफिकेट आणि पोस्ट पावती होती. मला अजून जास्त काही सांगायचं नाही. थँक्यू. धन्यवाद. जरा या आठवणी नेहमीच डोळ्यात पाणी येते, कारण 38 वर्षाचा तो जीवन प्रवास प्रत्येकाला हवासा. सह्याद्रीची उंची मोठी असली तरी माणसाची, व्यक्तीची, समाजावर असली बांधिलकी त्यापेक्षा मोठी होती. प्रत्येकाला आता आधार आहे, त्यावेळी प्रत्येकाला आधार हवा होता. प्रत्येकासाठी धावणारा, झटणारा, परिवाराकडे कमी पण विभागातील नागरिकांकडे जोड असलेला व्यक्ती होता. तुम्हाला आठवण सांगतो, असं कधी कुठच्याही नाक्यावर, कुठच्याही विभागामध्ये, ठाण्यात काय मुंबईमध्ये पण कदाचित असेल, पण शाळा आणि कॉलेजच्या जीवनात त्यावेळेला शाळेचे रिझल्ट हे पोस्टाने यायचे. कारण शाळेत रिझल्ट दिल्यानंतर मुलगा नापास झाला तर तो कुठेतरी विहिरीत उडी मारेल म्हणून पालकांनी तक्रार केल्या आणि ते रिझल्ट आपल्या घरच्या पत्त्यावर यायचे.
पण आमचे रिझल्ट पोस्टमन कधीही आमच्या घरी आणून द्यायचा नाही. ज्यांना या आमच्या रफिक बुराच्या म्हणजे रजोबली आमचा जो सिनियर मित्र होता तिथे ज्यांना बरोबर सकाळी 9:30-10 वाजता येऊन बसायचा, रात्री दुपारी 1-1:30 वाजता जेवायला घरी यायचा, दुपारी आमच्याकडे थोडा वेळ झोपला की संध्याकाळी परत 5-6 वाजता निघा. तो पोस्टमन काय आमच्या घरी रिझल्ट आणून देईल ते सगळे रिझल्ट ज्यांनाच्या हातात जायचे. ज्यांना तो एक एक फाडायचा आणि आम्ही लांबून बघत बसायचो का यावर्षी कोणाची विकेट गेली. त्याच्यामुळे आणि मग एखादा नापास झाला असेल त्याला ज्यांना बोलून घ्यायचा, पुढच्या वेळेला नीट अभ्यास करायचा, मला परत नाक्यावर दिसता कामा नाही, खेळताना दिसता कामा नाही, आई वडील पैसे भरतात, फी भरतात, तर तू चांगला अभ्यास करायचा. ओके. हो, धन्यवाद धन्यवाद. जर एकदा जोरदार टाळ्या सर्व दुसऱ्या पिढीसाठी. आपल्याकडे वेळ कमी, आपण ज्या आठवणीनं उजाळ दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि आता आपले लेजंडी क्रिकेटर्स आहेत त्यांचा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान करणार आहोत. पण एक मी आज महाराष्ट्र पोस्ट क्लबची जी योजना होती हा कार्यक्रम करायचा, मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, या गणेशोत्सवाच्या फाउंडरचं म्हटलं पाहिजे महाराष्ट्र पोस्ट क्लब आयोजित एखादा कुठला स्पोर्ट्स क्लब गणेशोत्सव साजरा करतो, स्पोर्ट्स क्लब दहीहंडी मंडळ करतं, नो डाऊट एखादी दुसरं मंडळ करतं, पण स्पोर्ट्स क्लब गणेशोत्सव आयोजित करणं यासाठी बीज ओळावं लागतं. आणि त्याचे आद्य संस्थापक होते जानदर वैदी. त्यांनी हे सांगितलं दहीहंडी हे आपले उत्सव आहे आणि महाराष्ट्र पोस्ट क्लबचं वैशिष्ट्य आज स्वर्ण महोत्सव इथे साजरा करतोय, पण आदिवासी मुलांना दत्तक घेणं आणि सर्व प्रकारची सेवा म्हणजे गरीब मुलांना मदत करणं, त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम त्याची बांधिलकी जोपासत हे मंडळ काम करतं. कुठल्याही प्रकारे आवाजव्य खर्च न करता, दिखावा न करता सामाजिक बांधील जपण्याचं काम आज महाराष्ट्र पोस्ट क्लब करत आहे आणि ते करतच राहील. परंतु यावेळी मी जर असेल अध्यक्ष योगेश भंडारी यांना मी विनंती करेन, योगेश आपण इकडे यावं, जर जोरदार एकदा योगेशसाठी. कारण मित्रांनो मंडळी हो, मी आपल्याला एक पूर्ण आठवण करून देतो. आपण काल 2 दिवस झालं तर मागचं विसरतो. अँड्रॉइड मोबाईल हातात आले, आता तर आपण आठवणींना विसरायला लागलो. जो दिसतं तेच आपल्याला कळतं. परंतु आज या सुवर्णमहोत्सवी वर्षात अशा व्यक्तीची उंची, ज्या उंचीला अजून मापदंड देवाने बनवलं नाही, अशा मोठी व्यक्ती आज त्यांची आठवण हे मंडळ करत आहे. त्यासाठी या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज सुवर्णमहोत्सवी वर्षात आज 33 वर्षानंतर ही आठवणी का जागा झाल्या, त्याला कारण काय? हा या सर्व 11 दिवसाच्या कार्यक्रमाचा मानबिंदू हा कार्यक्रम का आहे? इथे ज्या आमच्या सर्व माता भगिनी बसल्यात, महिला बसल्यात, अनेकांची आता लग्न होऊन अनेक सुना नवीन पद्धतीने इथे आल्या असतीलच. त्यांना कळेल की या विभागामधलं एक दैवतव्य व्यक्तिमत्व कुठलं होतं तर ते जनार्दन वैदी होतं. आणि हेच आपल्याला कळावं, प्रत्येकाला ते समजावं आणि या नवीन पिढीने काहीतरी त्याप्रमाणे कार्य करावं. मी योगेश भंडारी यांना विनंती करेन, आपण या क्षणी या कार्यक्रमाचं महत्त्व आणि कारण आम्ही जरा आपल्याकडून कळायला पाहिजे. नमस्कार, मी योगेश भंडारी. मीटिंगमध्ये जसं ठरल्याप्रमाणे की 50 वर्ष धूमधडाक्यात करायचं, धूमधडाक्यात करायचं म्हणजे काय करायचं, फक्त बँड वाजवायचा, हे वाजवायचं, नाच गाणं हे न करता, तर जो आपले संस्थापक आहेत जनार्दन वैदी हे आपल्यामध्ये कसे येऊ शकतात? तर त्यांना तर काय आपण अस्तित्वात ते तर नाही आहेत आपल्यामध्ये, तर त्यांच्या रूपाने कसे ते आपल्यामध्ये येऊ शकतात, कशी त्यांची आठवण येऊ शकते, पुढच्या पिढीला कसं. जनाला मी स्वतः बघितले, मी 14-15 वर्षाचा असेल, जना जेव्हा आजारी असायचा तर मी कदाचित लतावळी सांगेल तुम्हाला की मी तासन तर त्याच्याबरोबर असायचो, कॅरम खेळायचो. ह्या छोट्या पिढीने त्याला बघितलेलं नाही आहे, म्हणून मला हे छोट्या पिढीला दाखवायचं होतं की जना काय होता आणि जनाचे आदर्श, जनाचे गुण हे सगळे मोठे सांगतात. मी एवढा सांगू शकत नाही, पण मोठे सांगतात त्याच्याप्रमाणे तुम्ही आचरण करा त्याचं. बरोबर आहे. मग हा कार्यक्रम योजताना तुम्ही काय योजना केली डोक्यामध्ये? कारण की हा एक असा कार्यक्रम आहे ना की अजूनही ठाणे शहरात असा कार्यक्रम ना होणं शक्य नाही आहे. त्यामुळे अशी मला संकल्पना पाहिजे होती का ती? सर्वप्रथम आम्ही सिनियर लोकांशी बोललो. जनाच्या काही आठवणी, खूप आठवणी आहेत जनाच्या, एवढ्या काही 2 तासामध्ये ती पूर्ण होऊ शकत नाही. सिनियर लोकांकडनं काही आठवणी आल्या
तुझ्याशी कॉन्टॅक्ट केला, कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या बरोबर. गोष्टी त्यांना एक कार्यक्रम तयार केला की त्याचा लोकांना काहीतरी उपयोग होईल. बरोबर. पुढचा जो आमचा उत्सव आहे, जला म्हणजे काय, आमचा उत्सव. वा, क्या बात आहे. त्याच्यामुळे जो उत्सव जो आमचा आहे तो फार सगळं आमच्यामध्ये राहिला पाहिजे. बरोबर. म्हणून त्या ह्यानीच आपण हे सगळे कार्यक्रम आयोजित केले. क्या बात आहे. नमस्कार. मी गोकुळ सोनाळकर. सोनाळकर कुटुंबियांनी आता जे जे काही सांगितलं त्याच कुटुंबातल्या मी तिसरी पिढी. अरे वा. आता चालू आहे गणेशोत्सव सुरू आहे. जनकाकाला तसं आम्ही बघितलंच नाही, म्हणजे मी लहान होतो खूप. माझा जन्म 83ला, जनकाका गेला 88ला. म्हणजे असं कधी आठवतही नाही. परंतु जनकाका हे नाव आमच्या कुटुंबामध्ये सुख असो दुःख असो कधीही ते नाव असं निघाल्याशिवाय राहिलं नाही आजपर्यंत. म्हणून त्यांच्याबद्दल प्रचंड आदर, प्रचंड मनामध्ये की बाबा या कार्यक्रमाबद्दल प्रचंड एक मनामध्ये एक हे होतं की कसा हा कार्यक्रम परिपूर्ण होईल आणि कसं आम्ही लोकांसमोर सगळ्यांना सांगू शकू की जनकाका हा विचार कसा आहे आज आमच्यात कसा रुजला. गणेशोत्सवाच्या बाबतीमध्ये त्यांनी तेव्हा सगळ्यांनी अख्खं उठळसर कसं एकत्र येईल आणि कसं एक कुटुंबासारखं राहील ह्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे म्हणून त्यांनी हा उत्सव सुरू केला आणि सगळ्यांना एकत्र केलं आणि उत्सवाची सुरुवात केली. तेव्हा अतिशय बिकट परिस्थितीमधून हा उत्सव आज इथपर्यंत आला. परंतु ह्यातनं एक आवर्जून सांगावं असं वाटतं की काही गोष्टी आम्हाला तेव्हा कळायच्या नाहीत की आपण का स्पर्धेत उतरत नाही. लोकांना एवढी पारितोषिकं मिळतात, आपण बघतो इतर मंडळांमध्ये जातो, पारितोषिकं लावलेली असतात, हे असतं ते असतं. पण एक थोडं कदाचित माझे साल चुकेल सांगताना, एक 86ला वगैरे 84-85ला जेव्हा गणेशोत्सव स्पर्धा सुरू झाल्या तेव्हा पहिलं पारितोषिक आमच्याच मंडळाला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी पुन्हा प्रयत्न करून दुसऱ्या वर्षी दुसरं पारितोषिक मिळालं. पण परंतु सगळ्यांचं असं मत होतं की आपण प्रथम पारितोषिकाचेच मानकरी आहोत, पण तसं काही झालं नाही. तेव्हा जनकाकांनी निर्णय घेतला की आपण गणेशोत्सव कशासाठी साजरा करतो, आपण गणेशोत्सव आपल्यासाठी साजरा करतो, आपल्या आनंदासाठी साजरा करतो, म्हणून स्पर्धा ही आपल्या वेशीच्या बाहेर कायम आपण ठेवूया, तरच आपण एकत्र राहू शकतो. आणि तोच विचार, त्याच गोष्टी आजही आम्हाला उपयोगी पडतात. आम्ही पर्सनल लाईफमध्ये पण त्या गोष्टी वापरतो. दुसरी गोष्ट एक आवर्जून सांगावीशी वाटेल की आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाची कामं करतो. कोण शिवसेनेचं काम करतं, कोण काँग्रेसचं करतं, कोण पण आज तेव्हापासून आमच्या गणेशोत्सव किंवा कुठल्याही महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब हा कुठल्याही पक्षाच्या अंडर येत नाही. महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब हा स्वतंत्र आहे. महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबकडे सगळ्यांचं स्वागत होतं. आमच्यासाठी सगळे पाहुणे सारखे असतात. म्हणून आज दुपारी अमित ठाकरे येऊन गेले, आदित्य ठाकरे कदाचित येतील, शिंदेसाहेब तर आमचेच आहेत. अशा सगळ्या गोष्टी सगळ्यांना आम्ही समान ह्याच्यामध्ये बघतो आणि तोच आम्हाला कदाचित जनकाचा आशीर्वाद म्हणता येईल. तर त्यांचा जो विचार आहे की ह्याच्याने आम्ही घडतोय आणि असेच घडत राहू. थँक्यू. नमस्कार. माझं नाव विनोद वैदी. नवीन मेमरीज ऑफ लेजंडरी क्रिकेटर, मी यांचा मुलगा म्हणून इथे उपस्थित आहे. पहिले तर मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचा उपाध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले लेजंडरी क्रिकेटर मुंबईचे, परत आपले सिनियर क्रिकेटर श्री प्रवीण तांबे सर यांचं मी स्वागत करतो इथे. थँक्यू फॉर कमिंग हिअर. थोडंसं मला स्पीचची सवय नाही म्हणून थोडं चुकेल, पण 8 वर्षाचा असताना माझे वडील परलोकवरती आपले स्वर्गवासी झाले. त्याच्यानंतर 8 वर्षानंतर आत्ता मी 42 आहे आणि 42 इयरवर मला हे सगळं जे त्यांची आठवणी आहे, त्यांची जी क्रिकेटची आठवण आहे, त्यांची जी पर्सनल आठवण आहे ती मला ऐकायला मिळालेली, ती जगतो आहे आता इथे, हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. त्याच्यानंतर माझी योगेश ही जे कार्यक्रमाची संकल्पना, पूर्ण डायरेक्शन म्हणा, फ्रॉम म्हणजे एका प्लेअरला फोन करण्यापासून या स्टेजपर्यंत आणण्यापर्यंत मी श्री योगेश भंडारी आपल्या मंडळाचे अध्यक्ष यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या मागचं सक्सेस हे फक्त महाराष्ट्र स्पोर्ट्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याच्या कार्यकारी मंडळाला मी त्याच्यासाठी त्यांचं कॉंग्रॅच्युलेट करतो. त्याच्यानंतर आपण सगळे माझ्या वडिलांबद्दल बोललात, त्यांच्या क्रिकेट करिअरबद्दल बोललात, त्यांच्या जीवनाची लाईफबद्दल बोललात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सेकंड, ह्याच्या मागचं कसं असं एक सक्सेसफुल माणसाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. तर यांच्या मागे सुद्धा माझी आई
लता वैती यांचा खूप सॅक्रिफाईस आहे. कारण त्यांच्याशिवाय हे पूर्ण हे सक्सेस त्यांचं जे म्हणतात सोशल जे करिअर आहे किंवा त्यांची सोशल उपस्थिती असायची प्रत्येक वेळा. त्यांनी घराला सगळेच म्हणतात की ते घरात कधीच नसायचे, पण ते घर सांभाळण्यासाठी माझ्या आईने जे कष्ट केलेत त्यासाठी पण मी ॲज अ मुलगा किंवा मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचा धन्यवाद करतो. थँक्यू सो मच की आम्हाला एवढं तुम्ही सन्मान दिला आहे. यापुढेही तुमचे आशीर्वाद आमच्या पाठी असेच राहू. ही गणेश चॅनल तुमच्याशी हीच एक मागणी. जोरदार टाळ्या. कार्यकारी मंडळ तरुण आहे. आणि पुन्हा एकदा कार्यक्रमावर वळताना आता त्यांनी आठवण दिली, जनरल वैद्य वाडमय होतं, वाडमय. ते तुम्हाला कळलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, ते मुख्य समजलं पाहिजे. तो वाडमय तो ग्रंथ आहे, परंतु हा ग्रंथ आज आपण उलगडतोय. त्यावेळी क्रिकेटमध्ये एक असा त्यांच्या टीममध्ये खेळाडू होता, आपण सत्काराकडे वळूया. त्याचं नाव होतं, आपल्या सर्वांना माहीत असेल, पण ॲक्शन झुकझुक गाडी होती, झुकझुक गाडी. आज जनरल वैद्य यांची पहिली पिढी बरोबर ते खेळले, आज चौथ्या पिढी बरोबर ते अजूनही खेळत आहेत. कारण ते फिट आहेत म्हणून हिट आहेत. नाव आहे बाळा पिंपळे. जोरदार टाळ्या एकदा बाळासाहेबांसाठी. ॲक्शन डिफरंट. आज त्यांचं इथे आम्ही खास या कार्यक्रमानिमित्ताने स्वागत आणि सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्या एकदा बाळा पिंपळे सरांसाठी. वन ऑफ द पेस बॉलर. हा एक असा गोलंदाज होता जो तिरक्या रनअपने यायचा, हात घरा 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 हातगाडीसारखा फिरायचा, पण तो भिगीनंतर चेंडू कधी पडायचा ते त्यांनाच कळायचं आणि फलंदाजांना दिसायचं. यस सर, काय सांगाल एक आठवण? मी काय लेक्चर वगैरे देणार नाही. मी फक्त जनाने मला कसा क्रिकेटमध्ये आणला ते सांगतो. मी एक साधा मैदानामध्ये खेळणारा पोरगा होतो. मला त्याने घरी बोलवला, बोललो आमच्या टीममध्ये ये तू. आणि त्यांनी मला बोलवलं टीममध्ये आणि मी त्याच्यापासून खेळायला लागलो. आणि पुरा ठाण्यामध्ये मला ओळखतात, जनाचा दुसरा खांदा म्हणून मला ओळखतात. तेव्हा पहिले कसं असायचं, ऑल आऊट असायचा, दोघंच आम्ही खेळायचो, दोघंच बॉलिंग टाकायचो, नाही झाले दुसऱ्याला टाकायचो. जनाने मला त्याच्या ह्याच्यामधून काढला, बाहेर काढला आणि आपल्या टीममध्ये घेतला. आणि पुऱ्या ठाण्यामध्ये आम्हाला सगळीकडे ओळखतात. पुढे ठाण्यामध्ये कुठच्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर जनाचा बॉल. यश मिळालं का? आज युट्यूबच्या माध्यमातून घरोघरी टेनिस खेळपटू सेलिब्रिटी म्हणून वावरत आहे. अनेक वाढदिवसांना त्यांना बोलवलं जातं. मग तो कुठे असो, युट्यूबचा कॅमेरा पडला, प्रकाश होतात क्रिकेटपटू आले. परंतु त्या काळी सुद्धा असे क्रिकेटपटू आपल्यामध्ये बसलेत ज्यांच्या मागे लोक धावायची, ज्यांचं नाव ऐकून क्रिकेट रसिक मैदानावर यायचे. असे दिग्गज क्रिकेटपटू इथे उपस्थित आहेत. आणि आज या कार्यक्रमानिमित्ताने आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. परंतु पहिला सत्कार मंडळी हो, मराठी मुलगा म्हटला तर एकतर आई वडील त्याला खेळण्यासाठी दूर ठेवतात. त्याने इंजिनियर बनावं, डॉक्टर बनावं, काहीतरी कमवावं आणि आमचा आधार बनावा. हा मराठी मनाचा एक कोपरा वेगळा बरं का. पण एक नाव होतं, साधारण माणूस होता, घरची श्रीमंती नव्हती, खेळ खेळण्याची आवड होती, सर्वात मोठी जिद्द होती, आत्मविश्वास होता, चिकाटी होती आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी होती. जर जीवनात अडथळे आले तरी मन खट्ट करायचं नाही, जिद्द सोडायची नाही. असा एक प्रण घेतलेला मुलगा आला, क्रिकेट खेळायला लागला. क्रिकेट खेळताना त्याला कोणी पाहिलं, परंतु क्रिकेट खेळताना रबर बॉल क्रिकेट पासून टेनिस क्रिकेट पासून लेदर क्रिकेटकडे पळलेला हा वळलेला प्रवास, ते नाव होतं आज भारत देशाच्या प्रत्येक तरुणाच्या मुखी. टेनिस खेळून क्रिकेट खेळता खेळता लेदर क्रिकेटवर आपलं नाव कोरलेला अजय जडेजा नंतर एकमेव नाव प्रवीण तांबे. आज ॲबी कुर्विला यांनी त्यांना पाहिलं आणि त्याच्यातले गुण ओळखले. त्याच्यानंतर DY पाटील या संघाकडून ते खेळले. त्यानंतर प्रवीण तांबेने मागे वळून बघितलंच नाही. तो स्पेल, हॅट्रिकचा स्पेल. आपण प्रवीण तांब्यांना आता 2 मिनिटं बोलतं करूया की आपण आज सर्व हे जी तरुण मुलं आहेत त्यांच्या आयडॉल आहात. मेहनत परिश्रम याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रवीण तांबे असं प्रत्येक मुलं मानतात.
सर काय सांगाल आपल्या क्रिकेट करिअरबद्दल? तर मला ह्या इथे बोलवल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो, कारण की मला ह्या व्यक्तीबद्दल मला कधीच काही माहीत नव्हतं. पण जेव्हा ते माझ्याकडे निमंत्रण घेऊन आलो आणि मी आज इथे आलो तर मला खरंच बरं वाटलं की मी ह्या कार्यक्रमाला आलो. त्याचं एकच कारण की मला असं वाटतं ही व्यक्ती, ही महान व्यक्ती म्हणजे मला असं वाटतं ही जर सर्व एरियामध्ये असले असते तर मला असं वाटतं आपल्या सर्व एरियामध्ये सचिन तेंडुलकर झाले असते. कारण की त्याचे विचार आत्ता मी ऐकून मला खरंच खूप भरून आलं. कारण की अशी व्यक्ती जी स्वतःच्या घराचा न विचार करता समाजात जे कार्य त्यांनी केलं आहे ते मी त्यांच्या मित्रांकडनं ऐकलं आहे. तर खरंच ही फार मोठी गोष्ट आहे. कारण की त्यांच्या मुलांनी पण आता बोलले की त्यांच्या पाठी त्यांच्या पत्नीचा हात भरपूर होता, म्हणजे त्यांच्या आईच्या मुलाची. तर ही फारच मोठी गोष्ट आहे. कारण की मला जे बोलायचं वाटते, कारण की मी बघतो आता भरपूर मंडळ असतात, कार्यक्रम होतात, निघून जातात, पण मुलं घडत नाही तिथे. पण जर अशी व्यक्ती सर्व मंडळामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपले म्हणजे ठाणाही नाही बोलत, मुंबईच्या सगळ्या मंडळामध्ये जर अशी व्यक्ती असेल तर खरोखरच त्या एरियाचं पण नाव मोठं होईल आणि मला असं वाटतं इंडियाचं पण नाव मोठं होऊ शकतं. तर खरंच मी इथे आल्याबद्दल मला खूप बरं वाटलं. कारण की या व्यक्तीबद्दल मला जास्त माहीत नव्हतं, पण आता मला या थोड्या 1 तासामध्ये त्यांच्याबद्दल भरपूर माहिती भेटली. आणि मला असं वाटतं की मी पण त्यांना भेटलो पाहिजे होतं. मे बी मी 42मध्ये डेब्यू केला, काय माहीत मी 22मध्ये डेब्यू केला असता. पण खरंच इथे येऊन मला बरं वाटलं. माझ्या जर्नीबद्दल मी काय बोलू शकत नाही, कारण की सर्वांना माहीत असेल. यंगस्टरला एवढंच बोलू शकतो की आपली सोडू नका, मेहनत करा, मेहनत करत राहा, तुमची वेळ जरूर येईल. धन्यवाद. काय वाटतं, जोरदार टाळ्या एकदा प्रवीण तांबे यांच्यासाठी. आज आपल्याला अमूल्य वेळ दिला प्रवीण तांबे यांनी. असा क्रिकेटपटू ज्याला वेळ नाही आणि 16 तारखेला ते आता प्रयाण करतील एका मोठ्या स्पर्धेमध्ये. आणि आज मुंबई क्रिकेटचं नाव आलं रणजी सगळं रवी ठक्कर यांच्या नावाशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय रवी ठक्कर सर यांच्यासाठी. वन ऑफ द बेस्ट क्रिकेट जीवनदादा MC मुंबई क्रिकेटचा महारथी आज आपल्या इथे आलेले आहेत. मुंबई रणजी संघामध्ये त्यांनी आपलं प्रदर्शन केलं आणि एक आगळं वेगळी उंची मुंबई रणजी क्रिकेटला मिळवून दिली. असे अजूनही बघा प्रवीण तांबे यांच्यावर उभा असताना फिटनेसचं रहस्य मंडळी मी आपल्याला सांगतो ते का, ते रवी ठक्कर यांच्या कडे पाहूनच करतो. धन्यवाद. रवी ठक्कर आज आपल्यामध्ये आहेत आणि आपला हा सन्मान ते स्वीकारत आहेत. सर, आज या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? कारण हा कार्यक्रम एका क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे. पहिला प्रथम मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार आहे. पण मला हे महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब आणि सार्वजनिक गणोत्सव माझ्यासाठी जुना नाही आहे. मी जवळजवळ गेला 35 ते 40 वर्ष मी इथे येतो, देवाचे दर्शन घेतो आणि जनांदर वैती बरोबर मी जेवलेलो आहे. त्यांनी खूपच वेळा मला चहा पण पाजला आहे आणि ते पण प्रेमाने. जेव्हा गणपतीचा विसर्जन असायचा त्याचा रात्री सगळ्यांना आठवण असेल की काय व्हायचा कार्यक्रम विसर्जन झाल्यानंतर, ते खास मला बोलवायचं त्याच्यासाठी की रवीला सांगा की इथे आपल्याला जेवायचं आहे रात्री येऊन गणपती विसर्जननंतर. ते मला बरोबर भाई आशिनकर आहे ना इथे, हां भाई आशिनकर आणि नितीन सोळाकर खास ते लोक मला बोलवायचे की जनाने सांगितलं आहे की तू इथे जेवायचं आहे रात्री येऊन. तेवढी आठवण करायचे. आणि मी जनाचं क्रिकेट मी आय थिंक मी आपलं सेंट्रल मैदानमध्ये बघितलं आहे आणि तू पण असायचं तेव्हा. सॉरी उशीर येऊ शकलो कारण मला BKCमध्ये माझी मीटिंग होती. आणि जनावैतीबद्दल जेवढा कमी सांगितला तेवढा कमी आहे, कारण ते खूपच महान व्यक्ती होते. मी डोळ्याने ते बघितलं होतं. आता जास्त मी वेळ घेत नाही आणि मला इथे बोलवलं त्यावर खूप खूप आभार. मी अजगावकरना भेटायचं इथे आलं की अजगाव फॅमिली म्हणजे नितीन आणि अख्खी फॅमिली, मग नंतर आपला भाई आशिनकर सगळी अख्खी फॅमिली. आणि मी इथे म्हणजे माझं घरसारखा होता. मी एवढा वेळ इथे यायचो, जवळजवळ 35-40 वर्ष मी येत राहायचो इथे. थँक्यू व्हेरी मच. मी जुना नाही आहे इथे. आणि दुसऱ्या प्रवीणबद्दल मी विचार करतो. तुम्ही जे सांगतात राहुल द्रविडी नाही, पण राहुल द्रविडी नाही 42 इयर्सवरती मी त्याला बघितलं आणि त्याला मी मुंबईच्या रणजी ट्रॉफी मी सिलेक्ट होतो आणि त्याला मुंबईमध्ये मी घेतला होता. क्या बात है, जोरदार.
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. आज असं आठवणीचा उजाळा मिळतो. आता आपण अशा क्रिकेटपटूंना बोलवणार आहोत ज्याने टेनिस जगताला एक मोठं नाव दिलं. त्यामध्ये ठाणे शहराचं नाव कोण होतं? व्यावसायिक टीम होत्या. व्यावसायिक टीम त्याला एक पॅकर असायचा, तो पैसा लावायचा आणि मोठमोठ्या लाखाच्या स्पर्धेत आपली तर क्षमता नव्हती. ठाणेकर क्रिकेटपटू फार क्वचित मोठ्या संघात खेळायचे. एक नाव होतं, उपनाव शशी, पूर्ण नाव शशिकांत यशवंत साठम. शशी या नावाचा दबदबा वेगळाच होता. चैतन्य क्रिकेट क्लब कोपरीच्या संघाकडून करायची सुरुवात. त्यानंतर नरेश गटाणी यांचा नरेश 11 मधून पदार्पण. परंतु एक आठवण सांगतो, राज कपूर ट्रॉफी, मिथुन चक्रवर्ती आयोजित कपिल देव सारखे नामवंत क्रिकेटपटू आणि ती नाईट टुर्नामेंट, त्या टुर्नामेंटला पहिला कुठल्याही चेंडूवर चौकार मारणारा ठाण्यातील एकमेव खेळाडू शशी साठम. आज शशी साठम कोचिंगच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करत आहेत. त्यामुळे तरुण आहे आणि अत्यंत कोटी कोटी त्यांची क्रिकेटमध्ये उड्डाणे आहेत. करुणाकर कोटियन, राणा विक्रोळी, कन्नमवाल नगर. विक्टोरियन्स अभिनव या संघातून त्यांनी सुरुवात केली. यांचं क्रिकेटवर जबरदस्त प्रेम. फिरकीवर त्यांचा जादूगार, फिरकीचे जादूगार लाड यांनी त्यांना पाहिलं आणि आज त्यांचा समावेश केला. पण यॉर्करचा बादशाह, 6 प्रकारचे चेंडू बुंदत टाकणं. सर थांबा. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, 6 चेंडू परफेक्ट अंगठ्याचा वेध घेऊन टाकणारा. आता आला आपल्याकडे बुमरा, परंतु फलंदाजाला घुमरा करणारा एकमेव गोलंदाज. आज यांनी अनेक सामने गाजवले. पण एक सांगायचं वाटतं, त्यांचा जो मुलगा आहे आज तनुष कोटियन, आज एशिया कप मध्ये जो भारतीय संघ अंडर-19 आहे त्यामध्ये त्याचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबई रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलंय. असा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणारा हा क्रिकेटपटू आहे आणि त्यांच्याबद्दल काय सांगावं. असे सामने एका षटकात 6 धावा पाहिजे असताना 6 धावा समोरच्याला यांना बघितल्यावरच कपाळावर आठवायच्या. कारण 6 चेंडूंमध्ये 4 चेंडू तुमचा अंगठ्याचा वेध घेणार. तुम्हाला बॅट उचलायला मिळायचीच नाही, कारण ग्रिपच द्यायचा नाही. असा वेग, पेस, तेज. नाव करुणा कोटियन. सर आपला अशी आठवण सांगा सामन्याची. त्याच्या अगोदर मी जे लेट जनार्दन वैद्य यांच्याबद्दल म्हणजे खूप, मला ते काय एवढं माहिती नव्हतं, पण ज्या 1 तासाच्या प्रोग्राममध्ये एवढं ऐकलं तर भरून गेलं. म्हणजे अशी व्यक्तिमत्वाच्या फंक्शनला मला बोलवलं, त्याच्याबद्दल कमिटीचा मी आभार मानतो. त्याबरोबर प्रवीण तांबे आणि ठक्कर सर, ते माझ्या मुलाचे कोचत होते. अशा फंक्शनला बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. आणि मी काय एवढा मोठा प्लेअर नाही, म्हणजे एक राहुल टीम, आमची टीम चांगली होती, आमचे सगळे चांगले खेळायचे. एखादा मला की बॅटिंग करायला मिळायची किंवा एखादा बॉलिंग करायला मिळायची, तो संधी आम्ही सोडायचो नाही. म्हणजे कुठच्या ह्याच्यात म्हणजे राहुल आम्ही आता सीझन पण खेळायचो, पण आम्हाला केव्हा तरी एक संधी मिळायची, कारण पुढचे बॅटिंग करायची आणि बॉलर बॅटिंग आम्हाला केव्हा संधी नाही मिळाली. पण केव्हा तरी अशी चांगल्या मॅचला एक संधी मिळायची, ती संधी आम्ही केव्हा सोडायचो ना, मग आम्ही छाप खेळायचो. मग त्या छोट्या ह्याच्यामध्ये आमचं नाव झालं. आमच्यामध्ये कसे भरपूर मोठे प्लेअर होते, म्हणजे नावाजलेले प्लेअर होते. आणि अगेन्स्ट टीमचे पण असे नावाजलेले प्लेअर होते. उमेश मांदेकर आहे, चंद्रकांत शिंदे आहे, आमचा सुनील कर आहे. तर त्यांच्याबद्दल खेळून त्याच्याबरोबर आमचं नाव घेतं ते बरं वाटतं. धन्यवाद सर, आपण इथे आलात आणि आपल्या खरं सुपुत्राच्या कामगिरीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण बोलूया कल्याणी विनायक घोरपडे. हे नाव म्हणजे क्रिकेट जगताला पडलेलं स्वप्न होतं. दादर वडाळा इथे राहताना छबिलदास हायस्कूलमधून शिक्षणाचे धडे गिरवताना त्यांनी प्रथम अंडर-22 मध्ये आपलं पदार्पण क्रिकेटमध्ये केलं. त्यानंतर नॅशनल ए डिव्हिजनमध्ये ते खेळले. त्याबरोबर सुलक्षण कुलकर्णी असे नामवंत खेळाडू होते. परंतु नंतर परिस्थिती, अर्थकारण यामुळे ते टेनिसकडे वळले. आणि त्यानंतर
91ला राष्ट्रकुट ट्रॉफीमध्ये त्यांनी बॅटिंग प्राईज मिळवलं आणि ती आठवण सांगतात ते सांगतात की राष्ट्रकुट ट्रॉफी म्हणजे त्यावेळी फार मोठी ट्रॉफी, नाईट टुर्नामेंट, लाखाची स्पर्धा. आज तिथे खेळताना जेव्हा ते ट्रॉफी घेऊन निघाले, मागे वळून पाहतात तर 1000 लोकांचा तांडा त्यांच्या मागे चालत होता. याचा अर्थ एकच होता, हा टॉप मोस्ट क्रिकेटर हा लोकांच्या मनामध्ये उतरला होता. म्हणून आज कल्याणी सरांबरोबर एकच सांगायचं वाटतं की त्यांनी सांगितलं लेदरमध्ये माझं करिअर झालं असतं, परंतु आयुष्यामध्ये कधी कधी आपल्याला तेच लागते. शेवटी अर्थकारण असतं, नोकरी असते, परिवार असतो. आज ते एक अप्रतिम पंच, शशी सर असतील, करुणा सर असतील, कल्याणी सर असतील, टेनिसचे दिग्गज पंच म्हणून ओळखले जातात आणि त्यांना तो सन्मान सुद्धा आहे. परंतु एक सांगतो, इंदोर येथे एक मोठी टुर्नामेंट झाली, प्रवीण तांबे सर पण त्यामध्ये होते. कारण त्यावेळी मुंबईचा संघ इंदोरला गेला, तिथे श्रीलंकेचा संघ होता, राजस्थान होता, लखनौ होता, अनेक संघ होते आणि त्या इंदोरच्या संघामध्ये, इंदोरच्या स्पर्धेमध्ये मुंबई संघातून अशा दिग्गज क्रिकेटपटूंमधून खेळताना त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक मिळवली. ते होते कल्याणी सर. एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी. सर, ती आठवण जरा आम्हाला ताजी सांगा ना प्लीज. आता भरपूर वेळ झाला. तर रवी ठक्कर बसल्यात, मी खेळलो त्यांच्याबरोबर. PGA इंदूला जिमखान्याला खेळत असताना आम्ही एकत्र भरपूर होते. प्रवीण बरोबर खेळलो, इथे विजू आहे, शशी आहे, सुनील आहे, PGA इंदूर पण आहे. भरपूर आठवणी आहेत. पण जनार्दन बरोबर मी खारकर आलेला एकदा आठवत आहे, एक मॅच होती आमची. लक्षात तर तुम्ही ओळखता सगळ्यांना, लक्षात गंगा टिळक चौकाला मी तेव्हा लहान असताना 18-19 वर्षात असताना एक मॅच मला आठवणीत आहे. कारण आम्ही काहीतरी टिळक चौकने काहीतरी 18 केलेले वगैरे, नाही 18 केले लक्षात वगैरे, आणि आम्हाला लक्षात नाही ना 14 आम्हाला अलाउड केलेलं त्या. ही मॅच मी स्वतः खेळत होतो. मग कारण ठाण्याचं क्रिकेट मी बघितलं, खूप फायटर क्रिकेट होतं त्यावेळेला, आणि त्यावेळेला वैदी होते त्याच्यामध्ये. हां, चांगली गोष्ट आहे बघितलं, माझ्या एक आठवणीची गोष्ट आहे ती. धन्यवाद सर, आपण इथे आलात. आणि आता मी अशा क्रिकेटपटूला स्टेजवर बोलवतो, मुलुंडचा राहणारा परंतु क्रिकेट जगतामध्ये 6 चेंडू व्हेरिएशनही टाकणारा असा गोलंदाज, ज्यांनी आपल्या गोलंदाजीने फक्त नाव नाही केलं, त्यांनी समोरच्या संघाला आपली दखल घ्यायला लावली. करुणा, कल्याणी सर, सुनील इंदोरकर, शशी साठम एका टीममध्ये असलं का समोरची टीम गायब. त्याला माहीत होतं का आपण विजयाची पताका फडकवणार. परंतु सुनील इंदोरकर यांचं असं वैशिष्ट्य होतं. आता आपण म्हणतो चेंज ऑफ पेस, कळलं आपल्याला गती परिवर्तन म्हणजे काय, व्हेरिएशन म्हणजे गती परिवर्तन. त्या गती परिवर्तनामध्ये त्यावेळी कमान ज्याची होती त्याचं नाव होतं सुनील इंदुरकर. जरा जोरदार टाळ्या सुनील इंदुरकर यांच्यासाठी. आज क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये अनेक सुनील इंदुरकरांचं, आणि अजूनही वयाच्या, आता यांचं वय पाहिल्यावर कळतच नाही, परंतु 50+ नक्की असतील, आहे की नाही, पण वाटतात ना अजून तरुण. 55 तर नक्कीच आहे. 55 असताना सुद्धा अजूनही हातात चेंडू पडल्यावर डावा पायातला चेंडू उजव्या पायाच्या बाहेर काढण्याची कला सुनील यांच्याकडे. अजूनही ते क्रिकेट खेळतात, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सुनील सर, आम्ही अनेक वेळी कॉमेंट्री करताना त्यांच्यावर असतो, आम्हाला भेटतात, करुणा सर, कल्याणी सर, पण असं व्यक्तिमत्व आहे जो हास्याचा जिवंत जरा. टेक इट इझी गाईज, टेक इट इझी असं बोलावं लागतं. या व्यक्तीला पाहिल्यावर आपणच सुद्धा टेक इट इझी होतो. सर, काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? माझं नाव सुनील इंदुरकर. हॅलो, माझं नाव सुनील इंदुरकर आणि या जनार्दन वैती त्यांच्या आठवणीचा उजाळा जो इथे मिळाला तर तो अप्रतिमच होता. आणि इथल्या त्या लिजेंड लोकांनी त्यांच्याबद्दल जे भाष्य केलं ते ऐकून आज खूप बरं वाटलं. तर असाही कोणी व्यक्ती होता की ज्यांनी एक संघ, एक एरियामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना बांधून ठेवण्याचं जे काम त्यांनी केलं ते अप्रतिम होतं. त्याबद्दल बोलणं, आणि इतर जण तर बोललेच त्याबद्दल खूप, मला का आयडिया नाही आहे त्याबद्दल, पण त्यांचा ज्या प्रोग्रामला मी इथे आलो ते मी माझं भाग्य समजतो. आणि माझ्याबरोबर आहे तिथे प्रवीण तांबे, रवी ठक्कर, आणि खरं सांगायचं म्हणजे रवी ठक्कर यांची बॉलिंग बघूनच मी मोठा झालो. कारण ते आमचं समोर, मी राहायचो त्या बिल्डिंग समोर, ते शाळेजवळ ठाकूरनगर विद्या मंदिरच्या इथे ते प्रॅक्टिस करायचे. रवी ठक्कर, राजू कुलकर्णी, प्रमोद साटम,
तर त्यांच्याकडून मी त्यांचं क्रिकेट बघून बघून मी मोठा झालो. मी स्वतःहून मोठा नाही आहे, ह्या लोकांनी मला मोठा केलं क्रिकेटवरच्या. तुम्ही प्रेम करता तेव्हाच एखादा क्रिकेटपटू मोठा होतो, अन्यथा तो शून्यही असतो. त्या बात याला म्हणतात सच्ची कबुली. जोरदार टाळ्या एकदा सुनीलजींसाठी. आणि आपण कार्यक्रमाच्या शेवटी आता मी विनंती करीन सर्वांनी की हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि एक सत्कार राहिला मित्रांनो, एक सत्कार राहिला. तो सत्कार नीट ऐका, तो आम्ही का करतो. मी ठाणा कॉलेजला होतो, म्हणजे आपल्या NG बेडेकर कॉलेजला. त्या कॉलेजला एक मुलगा आला, जितेंद्र आव्हाड सुद्धा आमच्याच बॅचचे आहे बरं का. म्हणजे जे मंत्री आहेत ते आमच्या बॅचचे. ते बडे बंटी, मी छोटे बंटी. त्यांना पण बंटी म्हणून ओळखतात, मला पण बंटी म्हणून ओळखतात. आम्ही दोघंही बोलण्यामध्ये पटाईत होतो. या आठवणी मी काय सांगतो, कारण त्या कॉलेजमध्ये एक मुलगा आला. हा मुलगा उंचपुरा होता, जरा धडधाकड बॉडीचा होता. परंतु एक लक्षात ठेवा, कॉलेजची फी भरण्यासाठी कुठला क्रिकेटपटू बॅट हातात धरतो. पण आज असा क्रिकेटपटू ज्यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण स्वतःच्या क्रिकेट करिअरनी पार केलं, ठाण्यातला दिग्गज क्रिकेटपटू, पायात टाकलेला चेंडू आकाशात एवढा बारीक मारायचा आणि मुंबईच्या संघाने याला उचलला. कारण की मुंबईचे संघ काय असायचे, हिरे बघायचे कुठे कुठे आहेत, त्यांना पिक करायचे, लगेच घ्यायचे आणि त्यांना पैसे द्यायचे. खेळण्याची टीमचे प्राइजेस मिळायचं, त्यामध्ये पैसा मिळायचा. तो गोळा करत करत हा गुणवान क्रिकेटपटू पुढे गेला. त्याचं नाव होतं विजय सिंग. जोरदार टाळ्या एकदा विजय सिंगसाठी. आमच्या कॉलेजचा हा एक असा हिरो होता की त्याला प्रत्येक क्रिकेटपटू मानायचा. अजूनही टॅलेंटचं दुसरं नाव आहे विजय सिंग. एकदा जोरदार टाळ्या विजय सिंगसाठी. ठाणा कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये याच्याशिवाय पर्याय नसायचा. विजय सिंग अजूनही क्रिकेटपटूंना धडे देतो आणि तो सांगतो, कारण ह्याच्यातलं टॅलेंट शशी साठम आणि विजय सिंग याच्या टॅलेंटमध्ये फरक होता. विजय सिंग हार्ड हिटर होता, शशी परफेक्ट बॅटिंग करायचा. पण या दोघांची जोडी जमली आणि हे 3 स्टार करुणा कल्याणी आणि इंदुलकर हे आले का टीम समोरची गारद. विजय सर काय सांगा. बंटी सरांसारखं माझं काय बंटी सरांसारखं माझं काय मराठी भाषेवरती तेवढं प्रभुत्व नाही आहे. म्हणून मी एक विनंती करतो की मला जरा हिंदी भाषेमध्ये जर बोलायला परवानगी दिली तर मेहरबानी होईल. उपस्थित सभी मेरे गुरुवर्य, महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब के सभी सदस्य और मेरी माता बहनों को प्रथम मैं प्रणाम करता हूँ और आदरणीय अध्यक्ष जी योगेश भंडारी जी का और महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब के सभी सदस्यों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि मुझे इस इतने बड़े महोत्सव में उन्होंने मुझे आमंत्रित किया और सिर्फ आमंत्रित ही नहीं किया, इस मंच पर खड़े रहकर अपनी बात रखने का जो मुझे मौका दिया उसके लिए मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूं. महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब बोलने की बजाय मैं हमेशा ये कहूँगा कि महाराष्ट्र स्पोर्ट्स परिवार. मेरे लिए इस स्पोर्ट्स क्लब से रिश्ता बहुत पुराना है. लगभग 30 साल से मैं इस स्पोर्ट्स क्लब से जुड़ा हुआ हूँ और थाने शहर का सबसे पुराना और नामांकित अगर कोई स्पोर्ट्स क्लब है तो वो है महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब. और मैं परिवार इसलिए कहता हूँ कि इस स्पोर्ट्स क्लब के द्वारे मुझे ईश्वर के कृपा से बहुत ही शानदार मित्र परिवार मिले, जैसे संतोष नड़गांवकर जी थे, विनोद वैती जी थे, श्रवण गुप्ता जी थे, गोकुल सोनालकर जी थे. ऐसे मित्र परिवार जो मुझे मिले, जो मेरे खुशी के समय ही नहीं पर मेरे बुरे वक्त में भी हमेशा कंधे से कंधा लगाकर मेरे साथ में खड़े रहे, जिसके लिए मैं उनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ. जिस कार्यक्रम के लिए मुझे आमंत्रित किया गया है, प्रथम मैं उस महोत्सव के लिए 50वें साल के उपलब्धि के लिए महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब का तहे दिल से अभिनंदन करता हूं. और मैं जिस महान शख्सियत के कार्यक्रम के लिए मुझे बुलाया गया है, उनके त्याग, उनके संघर्ष
उनके सामाजिक जीवन के बारे में, उनके कौशल्य या प्रतिभा के बारे में या उनकी उपलब्धियों के बारे में बोलने के योग्य नहीं हूँ मैं। हाँ, उनके साथ उनके क्रिकेट के अलविदा होने से पहले कुछ चंद मैचेस जो मैं उनके साथ में खेला हूँ, तो मैं उनका जो उनके साथ में मेरा अनुभव रहा है वो मैं आप लोगों के साथ में साझा जरूर करना चाहता हूँ। अलविदा होने से पहले जनार्दन दादाजी ने हमारे साथ में उस क्रिकेट मैच में हम साथ में खेले थे, जिसमें हमारे टेनिस क्रिकेट जगत के तभी महान बहुत सारे खिलाड़ी उस टूर्नामेंट में खेले थे और मैं उसका एक हिस्सा था। मेरे लिए बहुत बड़ी फख्र की बात है। और उस टूर्नामेंट में पहले 2 मैचेस में मैं 7-8 रन पर आउट हो गया था। तो मुझे अभी भी याद है कि वो एक मूल मंत्र जो मुझे जनार्दन वैद्य दादा ने दिया था वो आज भी मेरे साथ में है। और आज भी जब भी मैं किसी क्रिकेट एसोसिएशन ने जब मुझे आमंत्रित किया और मैं अगर जब क्रिकेटर्स लोग को अगर सेशंस लेने के लिए जाता हूँ तो वो मूल मंत्र मैं ज़रूर उनको देता हूँ। वो ये था कि उन्होंने मुझे कहा कि विजय सिंह, खाली क्रिकेट खेलने से कुछ नहीं होता, आपको क्रिकेट में पहले क्रिकेट का सिचुएशन है वो जानने की ज़रूरत है। और उन्होंने मुझे बताया कि आपको उसके साथ ही साथ कौन से ग्राउंड में आप खेल रहे हैं उस ग्राउंड के हिसाब से आपको अपना जो गेम प्लान है वो चेंज करना पड़ता है। तो उसने मुझे कहा, विजू, मला तुझ्याकडून आहे ना बाउंड्रीज आणि सिक्सेस नाही पाहिजे, AKMच्या ग्राउंडला मला फक्त ओव्हरमध्ये 2 ते 3 टोळे तू मारलेस ना बस आहे। आणि तो जो मूळ मंत्र त्यांनी मला दिला त्याच्यावरती मी थोडासा ॲप्लिकेशन केलं आणि त्या सेमीफायनलला 26 नॉटआउट धावा आणि फायनलला 28 मी धावा करून मला त्या टुर्नामेंटमध्ये बॅटिंग प्राईज मिळाले। आणि त्यांचं श्रेय फक्त आणि फक्त ते जनार्दन दादांना जाते, कारण त्या टीममध्ये आपल्या म्हणजे रणजी ट्रॉफी, मुंबई रणजी ट्रॉफीचे जे कोच होते आदरणीय सुलक्षण कुलकर्णी सर पण होते, पण त्यांच्यापेक्षा मला एक पाऊल पुढे जाऊन ज्या क्रिकेटच्या रिडिंग्स ज्या मॅचच्या सिच्युएशन्स होत्या त्या त्यांच्याकडून मिळाल्या। आणि अजून एक माझी आठवण आहे की मी लहान होतो आणि जर इथे जेवढे लोकांनी क्रिकेट खेळलेलं आहे आणि क्रिकेट पाहिलेलं आहे तर त्यांनी जर समजा आपल्या आयुष्यामध्ये पाहिलं आणि खेळलं असेल आणि त्याच्यात सगळ्यात लोएस्ट टोटल जर कुठलं असेल तर त्या लोएस्ट टोटलच्या मॅचमध्ये फक्त एक मॅच आहे जी हरिओमच्या ग्राउंडला झाली, जी आझाद क्रिकेट क्लब आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या विरुद्ध झाली आहे। त्या मॅचमध्ये स्लोएस्ट टोटल होता 2 रनमध्ये आझाद क्रिकेटला ऑल आउट केला होता आणि त्यामध्ये जे गोलंदाज होते एका एंडनी बाळादादा होते आणि एका एंडनी जनादादा होते आणि एकही धाव न देता फक्त 1-2चा टोळा होता तो सलीम काल्याने मारला होता। मला अजूनही आठवतो, मी लहान होतो आणि एकही धाव न देता 7 विकेट्स घेतले होते जनार्दन दादानी आणि तो लोएस्ट टोटलची मॅच माझ्या म्हणजे आठवणीमध्ये सगळ्यात यादगार मॅच राहील माझ्या। और 1-2 मिनट में और ज़्यादा आपसे लूँगा क्योंकि मैं अभी कुछ दिन पहले ही प्रवीण तांबे जी की एक फेलिसिटेशन प्रोग्राम में मैं शरीक हुआ था जहाँ पर मुझे आमंत्रित किया था। बहुत बड़ी बात थी मेरे लिए। और उस प्रवीण सर के और मेरे बहुत पुराने ताल्लुक़ थे। प्रवीण की और मेरी मुलाकात अगर आपको सुननी होगी तो बड़ी मज़ेदार मुलाकात है। मैं और प्रवीण हम एक दूसरे से, प्रवीण एक दूसरे टीम से खेलने गया था, मैं उदय खारेगांव से खेलने के लिए गया था। पहली मुलाकात मेरी और प्रवीण की वो हुई थी काल्हेर गांव में, जहां पर वो पाइपलाइन के बाजू में खेती में टूर्नामेंट्स होते थे और मैच के बीच में एक थोड़ा सा गैप था और एक मतलब किलोमीटर के हिसाब से आजू बाजू में कुछ नहीं था और एक सिर्फ वड़ा पाव की गाड़ी थी और उस वड़ा पाव की गाड़ी के पास प्रवीण तांबे जी का मैं बता रहा हूँ कि उनका जो पोशाक था वो शॉर्ट्स, ऊपर टी शर्ट और नीचे कैनवस के शूज़ थे। तभी वो ज़्यादा फुटबॉल में ज़्यादा इंटरेस्टेड थे और वहाँ पर उनकी मेरी मुलाकात हुई और मैंने उनका पोशाक देख के मैं समझ गया कि भैया ये कालेर गाँव का बाशिंदा तो हो नहीं सकता, इतना गोरा चिट्टा। तो मैंने उनसे बोला, भाई कहाँ से? तो मुझे आज भी वो आवाज़ मेरे दिमाग में बैठी है, मैं बोलना रहता हूँ। वो जो उनका जो कर्कश आवाज़ था वो आज भी मेरे दिमाग में बैठा है। तो उसके बाद में मैंने उसके अगेंस्ट में खेल लिया था और मैंने उसकी एक मैच देखी भी थी। और उसके बाद में मुझे अभी भी याद है कि वो एक खारेगांव का बच्चा आके मुझे बोला, दादा कौन है तो? मैं बोला, बाबा बॉलिंग बघली का तू, सापासारखा बॉल बोली भी तो वो बोला मुझे, दादा एक काम करा, त्याची बॉलिंग आली तर मला बॅटिंगला पाठवू नको। मी बोलो कला बाबा हा सापासारखा बोलविते तर मला बी बोलवेल। मग मी काय करू? तर ते काम कर, भारतला पाठव, जाम प्रैक्टिसला लांब लांब मारतील बोलते, आया बोलते नाचेल ना, जाम मजा आएगी। तो ये डमरू में इसलिए बजा रहा था कि माहौल थोड़ा ठंडा हो गया था और मैं
प्रवीण सर के बारे में इसलिए कहना चाहता हूँ कि मैं जिस रंग के लिए जाना चाहता हूँ वो रंग मैं आपको दिखाए बगैर अगर मैं चला जाऊँ तो फिर रह जाएगा कुछ तो भी। तो मैंने एक शेर उनके लिए लिखा था उस कार्यक्रम में बोलने के लिए, लेकिन वो मुझे नहीं मौका मिला। वो गणपति बप्पा की वजह से आज इस उत्सव में मुझे बोलने का मौका मिला कि सभी से जुदा जिसका अंदाज है, सभी से जुदा जिसका अंदाज है, जमीन से लेकर फलक तक जिसकी परवाज है, वही जिस पर हम सभी को नाज है, प्रवीण तांबे वो गेंदबाज है। प्रवीण ही इज अ रियल चैंपियन। मैं कहता हूं कि आप किसी की गति, किसी की हाइट, किसी की वेट को माप सकते हैं, लेकिन किसी के हौसले को आप नहीं माप सकते। और वो हौसला, वो जिगर जो प्रवीण तांबे जी ने दिखाया है, वो हम सब के लिए एक इंस्पिरेशन है कि आपके लिए अगर कोई जुनून है किसी काम को करने के लिए, तो फिर आपकी उम्र कोई मायने नहीं रखती है। अगर आप किसी काम को जुनून से करते हैं तो आपके सामने सक्सेस को झुकना ही पड़ता है। और एक चीज़ उनसे सीखने जैसी है कि उनके अपने जीवन कार्य में जब भी कोई अपॉर्चुनिटीज़ आई तो उन्होंने उस अपॉर्चुनिटीज़ का पूरा फ़ायदा उठाया। और मैं कहता हूँ कि उनसे मुझे ये सीखने को मिला कि आप अपने जीवन में कोई अपॉर्चुनिटी जब आती है और उसे गंवा देते हैं तो आपके जीवन में उससे बेहतर अपॉर्चुनिटी आएगी या इससे वर्स्ट अपॉर्चुनिटी आएगी, बट द सेम अपॉर्चुनिटी इज नेवर गोइंग टू नॉक ट्वाइस एट योर डोर। फिर वापस वो अपॉर्चुनिटी आपको मिलने वाली नहीं है। और यही हमें सीख मिली है प्रवीण तांबे सर से कि या दुनियामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला। क्या बात है, क्या बात है, क्या बात है। या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, ते जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। आज असा क्रिकेटपटू ज्यांनी मेहनतीने आणि कॉलेज करून क्रिकेट केलं बरं का। मी वारंवार यांचा उल्लेख का करतो, विजय सिंग आज ते टॅलेंटमध्ये शिकवतात, बोलण्याचे प्रकार ते शिकवतात। प्रवीण तांबे एक मोठं नाव आहे, कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलो ना मित्रांनो की आपण नेहमी नशिबावर भरोसा ठेवतो, बरं नशिबावर। मग देव काय करतो, त्याच्याप्रमाणे तुमचं नशीब लिहितो। पण जो स्वतःवर आत्मविश्वास ठेवतो ना, देव त्याच्याप्रमाणे नशीब लिहितो। असा आत्मविश्वास ठेवणारे एक जनार्दन वैद्य आणि हा एक तरुण खेळाडू म्हणजे प्रवीण तांबे। पुन्हा एकदा सर्वांचं आपण आभार मानू आणि कार्यक्रमाच्या शेवटी आज ज्यांच्या आठवणीला आपण उजाळ दिला, जो आज आपण सुगंध फुलवला, जो फुलोरा फुलला आठवणींचा, त्या जानर वैद्य यांना आपण आदरांजली उभं राहून वाहूया। ओम शांती शांती शांती। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि या कार्यक्रमाची आपण इथे सांगता करूया। सर्व क्रिकेटपटूंचे धन्यवाद। प्रवीण तांबे सर, थँक्यू व्हेरी मच। रवी ठक्करचं सर्वांच्या